हॅलो माय डिअर फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? एकदम मजेत. चला, आपण आतापर्यंत 4 टॉपिक्स बघितले. पहिला टॉपिक होता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, दुसरा क्वाड्रॅटिक इक्वेशन, तिसरा अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि चौथा फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण 5th टॉपिक स्टार्ट करत आहोत, ज्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी, जो की खूपच 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 सोपा टॉपिक आहे. हा स्कोरिंग टॉपिक आहे. एक्झाममध्ये आपण यामध्ये आउट ऑफ मार्क्स घेऊ शकतो जर आपण थोडंसं व्यवस्थित त्याचा अभ्यास केला तर. आणि एक्झामसाठी, बोर्ड एक्झामसाठी या टॉपिकचं वेटेज आहे 8 मार्क्स. ठीक आहे, या टॉपिकचं वेटेज आहे 8 मार्क्स प्रोबॅबिलिटी. तर चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया. सर्वजण रेडी आहात? चला आता स्टार्ट करूया. बघा, या टॉपिकमध्ये आपण काय काय बघणार आहोत. सर्वात पहिले प्रोबॅबिलिटीचं इंट्रोडक्शन बघूया. प्रोबॅबिलिटी नेमकं काय असतं, त्यानंतर बघू रँडम एक्सपेरिमेंट काय असतात आणि त्यांचे आउटकम्स, त्यानंतर सॅम्पल स्पेस काय असतो, प्रोबॅबिलिटी ऑफ अन इव्हेंट काय असते, त्यासाठी इव्हेंट काय असतात हे पण बघणार आहे आपण. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं प्रिव्हियस इयर बोर्ड एक्झाम क्वेश्चन, जे की खूपच महत्त्वाचे आहेत. आणि या टॉपिकमध्ये पण मी आपलं नेहमीसारखंच भरपूर सारे बोर्ड एक्झामचे प्रिव्हियस वाले एक्झामचे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहे. चला तर स्टार्ट करू आपण. पहिला जो आपला कॉन्सेप्ट आहे, जो आपल्याला डिस्कस करायचा आहे, तो आहे बघा प्रोबॅबिलिटी. टॉपिकचं नावच आहे है ना. बघा, बऱ्याच वेळेस काय होतं माहिती आहे का, आपल्या जनरल डे टू डे लाईफमध्ये काही वर्ड्स असतात, जे वर्ड्स आपल्यासाठी एकदम कॉमन आहेत, जसं की प्रोबॅबली है ना, सर्टेनली, श्युअरली, इट मे हॅपन. आपण असे वर्ड्स वापरतो ना. आता हे जे वर्ड्स आहेत ना, हे काय शो करतात बरं? एखादं जे काही इव्हेंट आहे, एखादे जे काही समजा इव्हेंट म्हणू शकतो आपण त्याला, ते होण्याचे चान्सेस शो करतं ते, राईट. समजा आपण म्हणू की प्रोबॅबली ही विल कम टुडे, म्हणजे कदाचित तो आज येईल, पण शुअर आहे का येईल म्हणून? नाही. म्हणजे काहीतरी पॉसिबिलिटी आहे त्याची येण्याची. एखाद्या वेळेस आपण म्हणतो चान्सेस आर मोर दॅट इंडिया विल विन दिस मॅच टुडे, बरोबर. पण रिझल्ट तर आपल्याला ते मॅच फायनल झाल्यानंतरच कळेल ना, पूर्ण मॅच संपल्यानंतरच कळेल. तर असे काही वर्ड्स आहेत ना, जे आपल्याला पॉसिबिलिटी दाखवतात. पॉसिबिलिटी म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो बघ, प्रोबॅबिलिटी. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी म्हणजेच काय, पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी. आता डेफिनेशन जर लिहायची झाली तर कशी लिहिता येईल मग? प्रोबॅबिलिटी म्हणजे चान्सेस ऑफ हॅपनिंग समथिंग. ओके, किंवा एखादा इव्हेंट म्हणू आपण त्याला, चान्सेस ऑफ हॅपनिंग एनी इव्हेंट. एखाद्या इव्हेंटचे घडण्याचे जे चान्सेस असतात त्यालाच आपण काय म्हणतो, प्रोबॅबिलिटी म्हणतो है ना. ते जे वर्ड्स आहेत ते एकदम कॉमन वर्ड्स आहेत, तसे वर्ड आले म्हणजे समजून घ्यायचं, तर काहीतरी प्रोबॅबिलिटीचा कॉन्सेप्ट यूज झालेला आहे. बरं, तर मग प्रोबॅबिलिटी जे आहे हे आपण कसं मेजर करतो? मॅथमॅटिक्समध्ये याचा काय रोल आहे? मॅथमॅटिकली आपण त्याला कसं मेजर करणार? तर बघा, प्रोबॅबिलिटीला जर मेजर करायचं असेल तर आपण 2 गोष्टींचा यूज करतो. जसं की बघा, प्रोबॅबिलिटी ही न्यूमेरिकली आपण 0 to 1 मध्ये मेजर करतो, राईट. म्हणजे एखादी गोष्ट झालीच नाही तर त्याला 0 म्हणणार आपण, आणि एखादी गोष्ट जर कन्फर्म झाली फायनल झाल्यानंतर तर त्याला आपण 1 म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कुठेही असेल तर इथं कुठेतरी लाई करेल त्याचा आन्सर मग, राईट. आपण कधी कधी ना 50-50 चान्सेस आहेत है ना, म्हणजे आपण शुअर पण नाहीये पूर्ण, पण इथं मध्ये कुठेतरी आहोत आपण, इथं मध्ये कुठेतरी 50-50 म्हणजे, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होतं मग, प्रोबॅबिलिटी एक तर 0 असेल किंवा 1 असेल किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी असेल, म्हणजेच प्रोबॅबिलिटी नेहमी 0 to 1 मध्येच लाई करते, राईट. प्रोबॅबिलिटी नेहमी 0 to 1 च्या मध्येच लाई करणार. बरं, दुसरं, आता हे तर झालं नंबर्समध्ये, पण आपण याला पर्सेंटेजमध्ये पण मेजर करतो आहे ना. कधी कधी 50% चान्सेस आहेत मॅच आता जिंकणारच आहे इंडिया, असं म्हणतो ना आपण. मग याला आपण पर्सेंटेजमध्ये पण मेजर करतो. जसं की 0 असेल तर त्याला आपण 0% म्हणू शकतो, आणि एकदम चान्सेस शुअर जर असेल तर आपण त्याला 100% म्हणतो, राईट. म्हणजे प्रोबॅबिलिटी मेजर करण्यासाठी आपण हे 2 पॅरामीटर यूज करू शकतो. एक तर नंबर फ्रॉम 0 to 1 आणि दुसरं 0% to 100%. इथपर्यंत क्लिअर आहे? मॅथमॅटिकली आपण याला असं मेजर करू शकतो. आय होप हे सर्वांना क्लिअर असेल. प्रोबॅबिलिटी या वर्डचा अर्थ काय, त्याला आपण मेजर कसं करतो, हे सर्वांना क्लिअर असेल. तर चला, आपण प्रोबॅबिलिटीमध्ये काही महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या बघूया. आता महत्त्वाच्या टर्म्समध्ये काय काय येतं बघा. सर्वात पहिली महत्त्वाची टर्म आहे रँडम एक्सपेरिमेंट. काय असतं?
मग आता रॅन्डम एक्सपेरिमेंट बघण्याच्या अगोदर एक्सपेरिमेंट हा जो वर्ड आहे ना, याचा अर्थ काय होतो ते बघू आपण. बघा, तुम्ही सायन्सच्या प्रॅक्टिकल्समध्ये एक्सपेरिमेंट हा वर्ड तर ऐकलाच असणार आहे आणि लॅबमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट पण परफॉर्म केलेले असतील. तर सपोज आपण एक सिंपल एक्सपेरिमेंट कन्सिडर करू. आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांना प्रोपोर्शनमध्ये जर मिक्स केलं आपण, तर रिझल्ट काय येणार सांगा बरं. हायड्रोजन आणि ऑक्सिजनला प्रोपोर्शनमध्ये मिक्स केलं तर आपल्याला रिझल्ट मिळणार आहे H2O, वॉटर, राईट. हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. हा झाला एक्सपेरिमेंट. म्हणजे ज्याचा रिझल्ट आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत असतो त्याला आपण एक्सपेरिमेंट म्हणतो. बट आता सपोज मी एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी एक कॉइन टॉस केला, राईट. सांगा बरं, हेड मिळेल का टेल मिळेल? शुअर नाही सांगू शकणार आपण, बरोबर. आपल्याला हे कन्फर्म माहिती आहे की त्यामध्ये हेड किंवा टेल मिळणार आहे, पण कोणतं मिळणार हे माहिती आहे का? नाही. म्हणजे रिझल्ट जो आहे तो आपण ॲडव्हान्समध्ये नाही सांगू शकत आहे. तो पूर्ण एक्सपेरिमेंट परफॉर्म झाल्यानंतरच सांगू शकतो आपण. तर अशा एक्सपेरिमेंटला आपण काय म्हणतो? रॅन्डम एक्सपेरिमेंट. त्याचं एक्झाम्पल काय? टॉस ऑफ अ कॉइन, है ना, थ्रो ऑफ अ डाय, असे भरपूर सारे एक्झाम्पल्स आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणार आहोत, राईट. तर रॅन्डम एक्सपेरिमेंट तुम्हाला लक्षात आलं असेल की असा एक्सपेरिमेंट रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? एक्सपेरिमेंट whose result is not known in advance. ठीक आहे. असा एक्सपेरिमेंट ज्याचा रिझल्ट आपल्याला ॲडव्हान्समध्ये माहीत नसतो, तो एक्सपेरिमेंट परफॉर्म झाल्यानंतरच आपण सांगू शकतो, त्यांना आपण काय म्हणतो? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणतो. आता बघा, या रॅन्डम एक्सपेरिमेंटमध्ये आपले जे काही रिझल्ट नंतर आपल्याला जे काही आउटकम म्हणजे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे, रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो? मग आउटकम म्हणतो. म्हणजे दुसरा वर्ड इथं पिक्चरमध्ये तो आउटकम काय असतो, ह्या सर्व टर्मिनॉलॉजीज आपल्याला बघायच्या आहेत. आउटकम काय असतं? काय असतो मग आउटकम? आउटकम इज द रिझल्ट ऑफ अ रॅन्डम एक्सपेरिमेंट. सपोज मी एखादा एक्सपेरिमेंट केला, एखादा डाय थ्रो केला सपोज, राईट. तो एक्सपेरिमेंट परफॉर्म झाल्यानंतर मला काय काय रिझल्ट मिळतील बरं? 1 2 3 4 5 6 यापैकी काहीतरी असं एकच मिळेल ना कुठलं तरी, राईट. तो जो रिझल्ट आहे त्याला आपण काय म्हणतो? आउटकम म्हणतो. ठीक आहे. त्या रिझल्टचा आपण काय म्हणतो? आउटकम म्हणतो. त्यानंतर आणखी एक वर्ड आहे बघा, इक्वली लाईकली आउटकम्स. हे ऐकलं असेल तुम्ही, इक्वली लाईकली आउटकम्स. आता हे काय असतं सर? मग इक्वली लाईकली आउटकम्स काय असतं ते पण बघू. बघा, आता इक्वली लाईकली आउटकम म्हणजे काय? सपोज आपण एखादा डाय घेतला, ठीक आहे, आणि त्याला थ्रो केलं, राईट. आता त्याला जर थ्रो केलं तर असं कधी होणार का की एकच नंबर पुन्हा 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 मिळतोय? असं कधी होतं का? नाही ना. कुठलाही नंबर येऊ शकतो. म्हणजे ते 6 जे नंबर्स आहेत त्यावर 1 to 6 त्यापैकी कुठला येऊ शकतो. म्हणजे प्रत्येकाचे येण्याचे चान्सेस हे इक्वल आहेत. तिथं कसल्याही प्रकारची चिटिंग केलेली नाहीये, राईट. म्हणजे इक्वली लाईकली चान्सेस म्हणजे काय? कुठल्याही प्रकारची चिटिंग नाही आणि प्रत्येक नंबरला येण्याचे चान्सेस जे आहेत ते इक्वल आहेत. त्यालाच आपण काय म्हणतो? इक्वली लाईकली आउटकम, राईट. हे पण क्लिअर आहे? ह्या टर्मिनॉलॉजी सर्व क्लिअर आहे सर्वांना? कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना? ओके. आता त्यानंतर आणखी एक महत्वाची टर्मिनॉलॉजी असते बघा, आणि तिला आपण काय म्हणतो? मग सॅम्पल स्पेस. आता हा सॅम्पल स्पेस काय असतो सर? तर सॅम्पल स्पेस बघू आपण. सपोज बघा, मी एखादा कॉइन टॉस केला, राईट, आणि त्या कॉइनमध्ये आपल्याला काय काय मिळणार सांगा बरं? एक कॉइन जर टॉस केला तर 2च पॉसिबल आउटकम असतील. एक असेल हेड आणि दुसरा असेल टेल. ठीक आहे. मग हे सर्वचे सर्व जे पॉसिबल आउटकम्स आहेत त्याला एका सेटच्या ब्रॅकेटमध्ये लिहिणं, त्यालाच आपण काय म्हणतो? मग सॅम्पल स्पेस, राईट. A set of all possible outcomes of any random experiment is called as sample space. I hope हे क्लिअर असेल. बघा, सॅम्पल स्पेस म्हणजे काय? इथं आपण त्याला डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. सेट ऑफ सॅम्पल स्पेस इज अ सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. ओके, ऑल पॉसिबल आउटकम्स. त्याचे आपण एक्झाम्पल्स पण बघणार आहोत आता, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. बघा, सपोज मी काय केलं, एक कॉइन टॉस करतो, ठीक आहे, 1 कॉइन टॉस. एक जर कॉइन टॉस केला तर आपल्याला काय काय मिळेल सांगा बरं? मग 1 कॉइन टॉस तर आपल्याला रिझल्टमध्ये काय काय मिळणार आहे? एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. ठीक आहे, हेड मिळेल
किंवा टेल मिळेल आणि त्यालाच आपण जर सेटच्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं, हे आपण 9th स्टँडर्डमध्ये स्टडी केलं होतं. हा जो कर्ली ब्रॅकेट आहे तो सेटचा ब्रॅकेट असतो, राईट. त्याचे आउटकम्स आहेत, एक कॉइन टॉस केल्यानंतर जे मिळतंय आपल्याला त्यालाच आपण जर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं तर त्याला आपण काय म्हणणार, मग सॅम्पल स्पेस म्हणणार. आणि सॅम्पल स्पेस हा नेहमी एस या लेटरने डिनोट केला जातो, कधी कधी ओमेगाने पण केला जातो, म्हणजे दोन आहेत त्याचे सिम्बल, बट आपण एसचा यूज करतो. तर एस म्हणजे काय, सॅम्पल स्पेस. आय होप आता क्लिअर असेल सर्वांना की एक कॉइन टॉस केल्यानंतर जे सॅम्पल स्पेस मिळतात त्याला आपण असं लिहितो. बरं, मग आता दुसरा कॉन्सेप्ट बघा. एक, हे जे सॅम्पल स्पेस आहे यामध्ये किती एलिमेंट्स आहेत बरं? एलिमेंट्स म्हणजे किती मेंबर्स आहेत? एच आणि टी दोनच आहेत ना. त्यालाच टेक्निकल लँग्वेजमध्ये काय म्हणतात, सॅम्पल पॉइंट्स. काय म्हणतात आपण त्याला, सॅम्पल पॉइंट्स. मग इथं सॅम्पल पॉइंट्स आपण कशा डिनोट करतो, एन. हा जो एन आहे तो एन इंडिकेट करतो सॅम्पल पॉइंट्स, म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असतील, मग इथे 2 असतील. हे क्लिअर आहे ना. एन म्हणजे काय, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आणि ते असतील 2 एक कॉइन टॉस केल्यानंतर. अच्छा, मग आता 2 कॉइन जर टॉस केले तर कसं होईल सर? बघा आता, सपोज मी काय करतो इथं 2 कॉइन टॉस करतो आणि 2 कॉइन जर टॉस केले तर आपल्याला सॅम्पल स्पेस काय मिळणार आहे तुम्ही सांगू शकता? येस. चला, त्यासाठी एक महत्वाचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगतो. कॉइन मध्ये किती पॉसिबिलिटी असतात बरं? 2च असतात, हेड किंवा टेल. मग कॉइन साठी आपल्याला नेहमी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. कॉइन साठी फॉर्म्युला असेल 2 to the power n. आता हे काय सर नवीनच 2 to the power n? हे पॉसिबल आउटकम्स फाइंड आउट करण्यासाठीचा फॉर्म्युला आहे 2 to the power n. मग n काय इंडिकेट करतं? n इंडिकेट करतं नंबर ऑफ टॉसेस आहे ना, 1 कॉइन टॉस किंवा नंबर ऑफ कॉइन्स म्हणू शकता तुम्ही, नंबर ऑफ टॉसेस. सॉरी, एक मिनिट. एक काम करा, या एन ला आपण म्हणूया नंबर ऑफ कॉइन्स इथं. ठीक आहे. 2 कॉइन्स आर टॉस. पहिलं काय होतं, 1 कॉइन टॉस म्हणजे किती येणार? इथं जर मी 2 to the power 1 घेतलं तर आन्सर काय मिळणार आहे? 2 मिळणार आहे. एनच्या ठिकाणी मी काय टाकलं, 1 टाकलं, कारण आपण एकच कॉइन टॉस केला होता. तर इथं एनच्या ठिकाणी 1 टाकलं म्हणजे 2 to the power 1 काय असतो, 2. म्हणजे आपल्याला टोटल पॉसिबिलिटीज किती मिळणार आहे? 2. आता जर मी 2 कॉइन टॉस केले तर मी एनच्या ठिकाणी काय टाकणार, व 2 टाकणार. म्हणजे मला पॉसिबिलिटीज किती मिळणार? 4 पॉसिबिलिटीज, म्हणजे 4 पॉसिबिलिटीज, राईट. आणि त्या पॉसिबिलिटीज काय काय असतील? एकतर हेड सोबत टेल येईल, किंवा हेड सोबत हेडच येईल, किंवा असंही होऊ शकतं ना की पहिल्या कॉइनवर जर टेल आला तर दुसऱ्या कॉइनवर हेड येईल, किंवा असंही होऊ शकतं ना की दोन्ही कॉइनवर काय आला, टेल टेलच आलेला आहे. इथपर्यंत क्लिअर? बरं, याला आपलं हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण एक ट्रिक पण बघणार आहे. त्या अगोदर आपण बघूया 3 कॉइन्स जर टॉस केले तर मग कसं. तर 3 कॉइनसाठी बघा, इथं लिहितो मी, आणि इथं आपल्याला त्या ट्रिकची गरज पडणारच आहे. 3 कॉइन्स आर टॉस. येस, 3 कॉइन्स जर टॉस केले तर आपण टोटल पॉसिबिलिटीज तर सांगू शकतो की पॉसिबिलिटीज किती आहेत, 8 असणार आहे. पण आता खूप गोंधळ होणार आहे. मग ते एच एच टी असणार का, टी एच टी असणार का, टी टी एच का, एच टी एच, काय नेमकं हे कसं फाइंड आउट करायचं बघा. त्यासाठी एक ट्रिक सांगतो, लक्ष द्या. जर 3 कॉइन्स टॉस असतील तर आपल्याला टोटल आउटकम माहिती 8 मिळणार आहे, राईट. मग काय करायचं बघा, आता 8 आउटकम आहे ना, मी इथं लिहितो, मग त्याला हाफ करा 8 ला. 8 ला जर हाफ केलं तर काय होईल, 4. 4 टाइम्स हेड लिहा. ओके, 4 टाइम्स टेल लिहा. 1 2 3 4. हे झाला पहिला टॉस आपला, किंवा एक कॉइन झाला. 3 कॉइन्स म्हणतो ना आपण, तर एका कॉइनसाठी है ना. हे बघा, 3 कॉइन्स टॉस किंवा 1 कॉइन टॉस 3 टाइम्स एकच असतं. ठीक आहे, तर एक पॉसिबिलिटी ही झाली. आता हे जे 4 4 घेतले ना आपण, त्याला पुन्हा हाफ करा, म्हणजे काय, 2 2 टाइम्स, म्हणजे 2 टाइम्स हेड आणि 2 टाइम्स टेल लिहा. 2 टाइम्स हेड आणि 2 टाइम्स टेल. आता पुन्हा हाफ हाफ करा, म्हणजे 1 टाइम हेड 1 टाइम टेल, म्हणजे काय येणार, एच टी एच टी एच टी अँड एच टी. आणि हा झाला आपला सॅम्पल स्पेस तयार. फक्त याला आपल्याला आता हॉरिझॉन्टल लिहायचं आहे. ठीक आहे, बघा कसं लिहिणार मी आता. 3 कॉइन टॉस केल्यानंतर जो सॅम्पल स्पेस आहे त्याला मी इथं लिहिणार आहे. काय येईल मग, एच एच एच. ठीक आहे, नेक्स्ट काय, एच एच टी. त्यानंतर काय, एच टी एच. त्यानंतर काय, एच टी टी. त्यालाच आपण कंटिन्यू करूया ना.
इथं काय होता HTT होता ना, येस HTT. त्यानंतर कोण आहे THH, इथं लिहू का मी, हा THH. त्यानंतर कोण आहे THT, सॉरी हे बघा THT झाला, TTH पाहिजे होता आता, इथं पाहिजे TTH. आणि लास्ट कोण आहे TTT, हे बघा लास्ट आहे TTT. तो आपण इथं लिहूया म्हणजे आपला सॅम्पल स्पेस तयार झालेला आहे आणि यामध्ये कोणालाच काही कन्फ्युजन नसायला पाहिजे. ठीक आहे, हे बघा हा सॅम्पल स्पेस. याला वाटल्यास थोडंसं आपण असं करू, आता हा ब्रॅकेट मी असा वाढून घेतो. ठीक आहे, बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे T आणि H आणि इकडे TTT आहे. तर हे झाले 8 पॉसिबिलिटीज आपल्या. आणि ह्या व्यवस्थित जर लिहायच्या असतील तर आपण त्या ट्रिकचा यूज करू शकतो. 3 कॉइन्स टॉस म्हणजे 8 पॉसिबिलिटीज. पहिल्या लाईनमध्ये त्याला हाफ हाफ करून लिहायचं म्हणजे 4 टाइम्स हेड 4 टाइम्स टेल, नंतर पुन्हा हाफ 2 हेड 2 टेल, पुन्हा हाफ 1 हेड 1 टेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला टोटल 8 आउटकम्स मिळणार आहेत. हे झालं 3 कॉइन्स टॉस साठी. बरं सर, मग आता इथं जसं तुम्ही नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स लिहिलं होतं तसं इथं काय येणार, एकदम सिंपल आहे बघा. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स इथे किती असणार 4, इथं देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट्स किती असणार 8. राईट, इझी. चला, म्हणजे कॉइन वाला कसलाही क्वेश्चन जर आला आता तर आपण सॅम्पल स्पेस लिहू शकतो, त्याचे सॅम्पल पॉइंट्स पण फाइंड आउट करू शकतो. येस, करू शकता. चला आता आपण वळूया डायकडे, आहे ना. 1 die is tossed किंवा 1 die is thrown. इथं लिहितो मी, when 1 die is thrown. एक डाय जर फेकला तर त्यामध्ये सॅम्पल स्पेस मध्ये काय काय मिळणार बरं. एकदम सोपं आहे ना. डायवर किती नंबर असतात 6 नंबर्स असतात. म्हणजे आपल्याला काय काय मिळणार 1 2 3 4 5 अँड 6. आणि मग याला आपण असं लिहू शकतो ना, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असणार, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 6. हे झालं 1 डाय साठी. आय होप ही सर्वांना क्लिअर असेल. कोणाला काही कन्फ्युजन नाहीये ना, सर्वांना क्लिअर आहे. कॉइनच्या 3 केसेस आणि डायची 1 केस सर्वांना क्लिअर असेल. आपण डायची दुसरी केस बघणार आहेत, है ना. व्हेन 2 डायस आर थ्रोन. चला बघा सेकंड केस. जेव्हा 2 डायस आपण थ्रो करतो, 2 डायस, व्हेन 2 डायस आर थ्रोन, तेव्हा सॅम्पल स्पेस असा मिळतो बघा. पण याला लिहिण्याची एक पद्धत आहे, त्याची एक ट्रिक आहे, ती सांगतो मी तुम्हाला. थोडंसं ऑब्झर्व केलं तुम्ही पॅटर्न तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा. 1 चा टेबल लिहा. 1 चा टेबल तर सर्वांना येत असेल ना यार, है ना. 1 चा टेबल लिहा 6 पर्यंत, हे बघा. आणि असं 6 वेळेस करायचं तुम्हाला. 1 चा टेबल 6 पर्यंत, हे झालं 6 टाइम्स, राईट. त्यानंतर काय करणार मग तुम्ही, त्यानंतर काय करायचं, त्याच्याच बाजूला लगेच, त्याच्या लगेच बाजूला काय करणार तुम्ही 1 1 1 1 2 2 2 2 3 3 4 4 5 5 6 6. आणि झाला आपला पूर्णच्या पूर्ण सॅम्पल स्पेस रेडी. म्हणजे 2 डायस आपण जेव्हा थ्रो करतो तेव्हा सॅम्पल स्पेस आपला असा असतो. त्या पॉसिबिलिटीज किती आहेत बघा, हे 6 आहेत आणि हे पण 6 आहेत. देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असणार 36, राईट. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स किती असणार 36 आहेत जेव्हा आपण 2 डायस थ्रो करतो. आय होप कॉइन आणि डायस वाले सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स सर्वांना क्लिअर असणार. एक्झाम मध्ये असे क्वेश्चन्स येतात, आपण आता बघणार आहोत. एक्झाम मध्ये आलेले क्वेश्चन किती सोपे सोपे आहेत. हा जो पार्ट आपण डिस्कस केला ना, यावर बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन्स आलेले आणि ते आपले आता मिस झाले नाही पाहिजे. ठीक आहे, चला पुढचा एक कॉन्सेप्ट बघा. आता सपोज तुम्हाला कार्डवाला क्वेश्चन आला. कार्ड माहिती ना, पत्ते जे लॉकडाऊन मध्ये आपण खूप खेळलोय, खूप यूज झालेल्या पत्त्याचा, है ना. तर हे पत्ते सर्वांना माहित असतील, ऍटलिस्ट त्याचे बेसिक तरी माहित असेल. जरी खेळले नसाल तुम्ही तरी कसे असतात काय असतं ऐकलं तरी असेल, आणि नसेलच ऐकलं तर आज सांगतो. आज ऐका, मग आता व्यवस्थित ऐका. बघा हे जे डाईस असतात ना, डाईस नाही, आपण कार्ड्स बद्दल बोलतोय. 52 कार्ड्स असतात बघा. टोटल प्लेइंग कार्ड जे असतात ना ते असतात 52 कार्ड्स. त्या 52 कार्ड्सला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करूया. ठीक आहे, 52 कार्ड्सला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करूया. इकडे एक असणार, इकडे एक असणार. ठीक आहे, आता यामध्ये 26 आणि 26 असं आपण डिव्हिजन करूया. हे बघा, इकडचं जे 26 आहे हे असतात ब्लॅक कार्ड्स
आणि हे 26 जे असतील ते असतील रेड कार्ड्स. क्लिअर आहे ना? 26 ब्लॅक अँड 26 रेड कार्ड्स. आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. आता बघा, हे जे 26 आहेत याला पण आपण आणखी डिवाइड केलेले, आणि आणखी कसे डिवाइड झालेले मग ते, यामध्ये पण 2 पार्ट असतील. एक असेल स्पेड, तर हे स्पेडचे 13 कार्ड्स असतील, आणि इकडे असेल क्लब, क्लबचे पण 13 कार्ड्स असतील. ओके, येस. स्पेड कसा दिसतो माहिती आहे ना? हे बघा, स्पेड असा असतो. बघितले नसतील पत्ते कधी तर तुमच्यासाठी आहे. हा असा काहीतरी दिसतो स्पेड. थोडंसं त्याला आणखी व्यवस्थित करू. अरे हे बघा, हा हे असा असतो, समजून घ्या आता. आणि इथं क्लब असतो. क्लब म्हणजे हा असा, ठीक आहे, या टाईपचा काहीतरी दिसतो तो पत्ता. त्यानंतर हे जे 26 रेड असतात ना, यामध्ये पण 2 कॅटेगरी आहेत. एक असतो हर्ट आणि दुसरा असतो डायमंड. हर्ट अँड डायमंड. आता याच्याबद्दल तर काही सांगायची गरजच नाही, तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना? चांगला अभ्यास आहे तुमचा याबद्दलचा. हर्ट हे असं असतो, राईट, आणि डायमंड हा असा असतो. ठीक आहे, डायमंड असा असतो. आता ह्याच्या दोन्ही जे कार्ड्स आहेत ना, हर्ट अँड डायमंड, हे एकमेकांशी खूप इंटर रिलेटेड आहेत. त्यांचे खूप चांगलं कनेक्शन आहे. हर्ट तुम्हाला सर्वांना माहिती आहे, डायमंड त्याच्यानंतरची गोष्ट आहे ना. हे गेलं म्हणजे हे जाणारच, हर्ट एकदा गेलं म्हणजे डायमंड तर द्यावाच लागणार नंतर, बरोबर ना? तर हे एकदम इंटरकनेक्टेड आहे, ते तुम्हाला ऑलरेडी माहिती असणार. तर पुढचं बघा, आता मॅथमॅटिकली बघू आपण काय असतं. आपल्याला जे स्टडीमध्ये आहे प्रोबॅबिलिटीमध्ये त्याचा अभ्यास करूया आपण. बाकीचा अभ्यास तुम्हाला सांगायची गरज नाही, तो तुम्ही करताच आहात. आता बघा, स्पेडमध्ये म्हणजे हे झाले 4 सूट, याला आपण म्हणतो 4 सूट, राईट. आणि या प्रत्येक सूटमध्ये असतात 1 2, बघा ते इथं लिहून देतो मी. प्रत्येक सूटमध्ये असे कार्ड्स असतात, ए, त्यानंतर 2, याला आपण एस म्हणतो, 2 3 4 असा असणार 10 पर्यंत कंटिन्यू आहे. 5 6 7 8 9, त्यानंतर असतो जे, त्यानंतर असतो क्यू, आणि त्यानंतर के. हे असे कार्ड्स प्रत्येक सूटमध्ये असतात, प्रत्येक सूटमध्ये. ठीक आहे, एकदा याला आपण इकडे घेऊ, एक मिनिट. एक मिनिट. हे जे ना इथं लिहितो मी. यामध्ये कार्ड्स कसे असतात बघा, 1 2 3 अप टू 10, त्यानंतर जे, क्यू आणि के. आता हे तुम्हाला माहिती आहे काय काय असतं. याला आपण एस म्हणतो, इथं लिहून देतो वाटल्यास मी. याला आपण एस कार्ड पण म्हणतो, एस कार्ड. हे नॉर्मल कार्ड्स असतात मधले 2 3 4 आहे ना. त्यानंतर याला आपण काय म्हणतो, जॅक. हा असतो जॅक. हे असतं क्वीन. हे सर्वांना माहिती, तुम्हाला खूप यूज केलाय तुम्ही याचा लॉकडाऊनमध्ये. त्यानंतर असतं किंग. याला पण काय म्हणणार, किंग. आणि या तिघांना आणखी एक स्पेशल नाव आहे. स्पेशल नाव काय असेल मग? त्यांचं नाव आहे फेस कार्ड. का बरं फेस कार्ड? कारण त्यावरती चेहरे असतात ना, बरोबर. फेस कार्ड का म्हणतो आपण त्यांना? कारण त्यावरती चेहरे असतात, राईट. हे फेस कार्ड्स असतात. हा एस असतो, आणि हा सर्वच्या सर्व सेट जो आहे ना, हा प्रत्येकामध्ये असतो. ठीक आहे, हा प्रत्येकामध्ये असणार. इथं आपण याला हायलाइट करू. हा जो सेट आहे 1 to 10 वाला, हा प्रत्येकामध्ये असणार आहे. जसे की बघा, तर स्पेडचे कार्ड्स असतील तरी त्यामध्ये हे 13 असणार, क्लबमध्ये पण हे 13 असणार, हर्टमध्ये पण हे 13 असणार, आणि डायमंडमध्ये पण हे 13 असणार. तर 13 असं 4 टाइम्स जर असतील तर किती कार्ड्स होणार मग? 52 कार्ड्स, राईट. आता यावर महत्त्वाचे क्वेश्चन्स कसे बनतात बघा. तुम्हाला माहित पाहिजे की आपल्या टोटल प्लेइंग कार्ड्समध्ये स्पेडचे किती कार्ड्स आहेत असं जर विचारलं, फटाफट आपण थोडी प्रॅक्टिस करू. स्पेडचे किती आहे? 13. ब्लॅक कार्ड्स किती? 26. फेस कार्ड्स किती? टोटल फेस कार्ड्स किती? 12, नॉट 3, 12 फेस कार्ड्स. एका सूटमध्ये 3 आहेत, एका सूटमध्ये. असे याचे 3 झाले, याचे पण 3 आहे, याचे पण 3 आहे, याचे पण 3 आहे, म्हणजे असे किती झाले टोटल? 12 फेस कार्ड्स आहेत, 12 फेस कार्ड्स, राईट. चला थोडासा क्वेश्चन चेंज करतो मी आता. क्वीन ऑफ रेड. रेडच्या क्वीन किती? 2. कारण बघा, रेड मधला हार्ट आणि डायमंड असतो. यामध्ये एक क्वीन असेल, यामध्ये एक क्वीन असेल. रेडच्या क्वीन किती असतात मग? 2 असणार, राईट. ओके, आणखी काय क्वेश्चन बनेल? ब्लॅकचे किंग, सेमच क्वेश्चन झाला. ब्लॅकचे किंग जर म्हटलं
तर 2च असणार ऑब्व्हियसली. ठीक आहे, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला रॅन्डमली यावर येऊ शकतात प्लेइंग कार्ड्सवर. तर हे आपल्या सर्वांना माहीत पाहिजे. क्लिअर आहे सर्वांना? काही प्रॉब्लेम नाही ना? ठीक आहे, तर कार्ड्सवरचे क्वेश्चन्स पण आपण घेणार आहोत. एक क्वेश्चन आहे त्यावर तुमच्या लक्षात येईल की कार्ड्सवर क्वेश्चन्स कसे विचारले जातात एक्झाममध्ये. ठीक आहे, चला आता बघूया आपण काही क्वेश्चन्स. बघा पहिला क्वेश्चन, विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. कोणता नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करत नाही? त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज बिटवीन 0 to 1 अँड 0% to 100%. प्रोबॅबिलिटी कधीच 0 पेक्षा कमी नसणार आणि 1 पेक्षा जास्त नसणार. 0% पेक्षा कमी नसणार आणि 100% पेक्षा जास्त नसणार. त्यामुळे आन्सर कोणते बघा मग आता 1.5 तर 1 पेक्षा मोठा आहे, कॅन्सल. 2/3 हा 1 लेस दॅन 1 येणार, हा 15% आहे, हे असू शकतं. विच नंबर कॅनॉट रिप्रेझेंट ना, हा हे आहे प्रोबॅबिलिटी. ही पण असू शकते, ही पण असू शकते, राईट. मग आपल्याला क्वेश्चनच निगेटिव्ह विचारला, कॅनॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी, तर हाच रिप्रेझेंट करणार नाही प्रोबॅबिलिटी. हा करेल, हा पण करेल, हा पण करेल. म्हणजे आपलं आन्सर कोणतं असायला पाहिजे? हेच आन्सर आहे आपलं. ठीक आहे, कोणता नंबर रिप्रेझेंट करत नाही विचारलं होतं. 1.5 प्रोबॅबिलिटी कधी असणारच नाही, कारण प्रोबॅबिलिटी 1 पेक्षा जास्त नसतेच, राईट. सिंपल आहे. बघा हे क्वेश्चन जे आहेत खूप महत्वाचे आहेत. हा क्वेश्चन 2 ते 3 वेळेस एक्झाममध्ये आला, बोर्ड एक्झाममध्ये. मी इथं ते लिहायला विसरलो, प्रिंटिंग मिस्टेक झाली ती. ठीक आहे, ते इथं राहिलेले, पण हा क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. आता पुढे बघा, हा क्वेश्चन बघा, बोर्ड एक्झाम 16 मध्ये आलेला आहे. राईट द सॅम्पल स्पेस फॉर सिलेक्टिंग अ डे रॅन्डमली ऑफ द वीक. एकदम सोपा. एका वीक मधला एकच डे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहा. किती दिवस असतात एका हप्त्यामध्ये, एका वीक मध्ये? 7 days, राईट. सॅम्पल स्पेस काय येणार मग? सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू, एकदम सोपा आहे, एक तर मंडे असेल तो, नाहीतर ट्यूजडे असेल. एक तर तो मंडे असेल, नाहीतर ट्यूजडे असेल, नाहीतर वेनसडे असेल, नाही तर थर्सडे असेल, किंवा फ्रायडे असेल, किंवा सॅटरडे असेल, किंवा संडे असेल. आणि हा झाला सॅम्पल स्पेस फॉर सिलेक्टिंग 1 डे फ्रॉम द वीक. ठीक आहे, एका वीक मधून आपल्याला जर एकच दिवस सिलेक्ट करायचा, त्यासाठी सॅम्पल स्पेस लिहायचा असेल तर आपल्याला पूर्णच्या पूर्ण 7 days मेन्शन करावं लागतील. याच्याही पलीकडे जर तुम्हाला सॅम्पल पॉइंट्स विचारले असते तर n(s) पण आपण लिहिलं असतं 7. क्लिअर आहे. पण एक्झाम मध्ये तुम्हाला एवढंच विचारलेलं होतं, 1 मार्काला क्वेश्चन आला असेल, बरोबर ना? तर बघा एकदम सोपा होता. चला पुढचे असे सोपे 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 क्वेश्चन बघा. 2 coins आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. ऑलरेडी बघितला यार, 2 coins जर आपण टॉस केले तर सॅम्पल स्पेस आपण कसा लिहितो? एकदम सोपा. व्हेन 2 coins आर टॉस, सॅम्पल स्पेस इज इक्वल्स टू, एक तर हेड सोबत टेल असेल, किंवा टेल सोबत हेड असेल, किंवा टेल सोबत टेल असेल, किंवा हेड सोबत हेड असेल. याच्या पलीकडे काय असणार आहे? हे बघा, यांचा सिक्वेन्स मागे पुढे झाला तर चालतं, काही फरक पडत नाही, बरं है ना? हे तुम्हाला माहिती असेल, पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगतोय. हे मागे पुढे लिहिलं तर काही फरक पडत नाही, फक्त हा सेट असला पाहिजे. हे चारही पॉसिबिलिटीज आपल्याला दिसल्या पाहिजे आणि हेच झालायचा आन्सर. व्हेन 2 coins आर टॉस सायमल्टेनियसली, राईट द सॅम्पल स्पेस. तर हा झाला सॅम्पल स्पेस. काय होतं बरं यामध्ये सॅम्पल पॉईंट जर लिहायचे असेल आपण काय लिहिणार? देअरफॉर n(s) इज इक्वल्स टू 4 झाला आपला आन्सर. चला पुढचा क्वेश्चन बघा. अ डाय इज रोल्ड, देन राईट सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स पण विचारलेला. अ डाय म्हणजे एकच डाय आहे आणि एक डाय जर असेल तर आपण त्याचा सॅम्पल स्पेस लिहू शकतो. एका डायवर 6 नंबर्स असतात, 1 2 3 4 5 6 अँड सॅम्पल पॉइंट्स किती असणार मग? देअरफॉर n(s) इज इक्वल्स टू 6 आणि हे झालं आपलं आन्सर. बघा बरं किती सोपे सोपे क्वेश्चन येतात. आणि त्यामुळेच मी स्टार्टिंगला म्हणलं होतं ना, एकदम सोपा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण आउट ऑफ घेऊ शकतो. थोडंसं लक्ष द्यावं लागेल फक्त. ठीक आहे, चला तर असेच काही महत्वाचे क्वेश्चन्स आहेत आणखी पुढे. अ कार्ड इज ड्रॉन फ्रॉम द पॅक ऑफ 25 कार्ड्स, लेबल विथ नंबर्स 1 to 25. काही कार्ड्स आहेत ज्यावर 1 पासून 25 पर्यंत असे नंबर्स टाकलेले आहेत आणि त्याच्यापैकी आपल्याला एक कार्ड काढायचं. अ कार्ड इज ड्रॉन, राईट द सॅम्पल स्पेस फॉर दिस रॅन्डम एक्सपेरिमेंट. किती सोपं यार. 1 to 25 नंबर्स लिहायचे फक्त, ते तर कोणाला लिहिता येतं यार, त्यालाच आपण सॅम्पल स्पेस म्हणतो ना, बरोबर? मग बघा सॅम्पल स्पेस काय येईल? S इज इक्वल्स टू 1 2 3
4 आणि असं करत 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 तुम्हाला कुठपर्यंत नंबर लिहायचे 25 पर्यंत लिहायचे. हे सर्व लिहायचं बरं एक्झाम मध्ये. असं डॉट डॉट नाही करायचं. शॉर्टकट तुमच्यासाठी नसतात, शॉर्टकट आमच्यासाठी असतात, है ना. शॉर्टकट कोणासाठीच नसतात. तुम्ही पण नाही करायचं एक्झाममध्ये, असं करू नका. ठीक आहे, आपण वेळ वाचवण्यासाठी करतोय. तर 1 2 3 4 अप टू 25 आपल्याला सर्व नंबर्स लिहायचे आणि हा झाला मग त्याचा सॅम्पल स्पेस. जरी आपल्याला सॅम्पल पॉईंट विचारलं असतं तरी आपण इथं लिहिलं असतं 1 to 25 आहे, तर हे झालं. ठीक आहे, एकदम इझी यार. म्हणजे सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट वाला क्वेश्चन तर आपला आता चुकलाच नाही पाहिजे. बरोबर. एक्झाम मध्ये कसलाही क्वेश्चन येऊ द्या हो, येऊन काय येणार आहे, कॉइन्स येईल 1 2 3, डाय येईल 1 किंवा 2 डाईस येतील, बरोबर, किंवा कार्ड्स येतील. ह्याच्या पलीकडे काय जाणार आहे, काय जाणार आहे, काय जाणार आहे. जनरल क्वेश्चन असतील कधी कधी वीक वाले वगैरे, हे कॉमन असतात यार, एकदम सोपे सोपे क्वेश्चन असतात ते. ठीक आहे, त्यामुळे हा टॉपिक एकदम व्यवस्थित करायचा आहे. मी एका स्ट्रॅटेजीमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला प्रोबॅबिलिटी आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन अल्जेब्रामधून व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, बाकीच्या टॉपिकमधून महत्त्वाचे पार्ट तुम्ही काढू शकता, पण हे 2 टॉपिक एकदम सोपे आहेत आणि यामध्ये तुम्ही आउट ऑफ घेऊ शकता. या टॉपिक मधले सर्व क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. फॉर द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट द सॅम्पल स्पेस अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स. काय एक्सपेरिमेंट आहे, आता डिजिट वाले क्वेश्चन सुरू झाले सर, घाबरायचं नाही, थोडंसं लक्ष द्या फक्त. सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉइंट्स लिहायचे आपल्याला. 2 डिजिट्स आर फॉर्म युजिंग द डिजिट्स 2 3 5 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. हे थोडंसं लक्ष द्या. हे कधी कधी काय असतं, विदाउट रिपीटिंग, आणि कधी कधी असतं विथ रिपीटिंग किंवा विथ रिपिटेशन, किंवा असं असतं रिपिटेशन इज अलाउड अँड रिपिटेशन इज नॉट अलाउड, असे 2 वर्ड असतात. आता इथं काय सांगितलं, विदाउट रिपीटिंग, म्हणजे डिजिट हा रिपीट नाही झाला पाहिजे आणि आपल्याला 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे. एकदम सोपं. बघा आपल्याकडे कोणते कोणते डिजिट आहेत, 2 आहे, 3 आहे, 5 आहे. बरं बरं, या 3 डिजिटला यूज करा आणि 2 डिजिट नंबर फॉर्म करून दाखवा. करू ना सर, काय अवघड आहे त्यामध्ये. बघा पहिला नंबर मी फॉर्म करतो 2 आणि 3 23. दुसरा नंबर मी फॉर्म करतो 2 आणि 5 25. ओके सर, आता झालं ना, 2च्या पॉसिबिलिटी संपल्या ना 2. असंच करायचं नाही, म्हणजे मिस होणार नाही काहीच. 2च्या सर्वांसोबत पॉसिबिलिटी बनवून घेतल्या. आता 3च्या पॉसिबिलिटी बनवा. 3 हा 2 सोबत जाऊ शकतो म्हणजे 32 बनवेल. 3 हा 5 सोबत जाऊ शकतो म्हणजे 35 बनवेल. 3 हा 3 सोबत घेऊ शकणार नाही आपण, कारण विदाउट रिपीटिंग सांगितलंय ना, त्यामुळे 2 आणि 2चं पण घेतलं नव्हतं मी. ठीक आहे, आता 5च्या पॉसिबिलिटी बघा. 5 हा 2 सोबत जाईल आणि 5 हा 3 सोबत जाईल. 5 हा 5 सोबत नाही घेणार कारण विदाउट रिपिटेशन सांगितलं. झाला ना आपला सॅम्पल स्पेस तयार. हे एवढे नंबर्स आहेत आणि यालाच मग काय लिहिणार मी, एस. किती सोपं. सॅम्पल स्पेस तर तयार झालाय, मग आपल्याला सॅम्पल पॉइंट्स लिहायचे. मग सॅम्पल पॉइंट्स काय असणार, एन ऑफ एस इज इक्वल टू किती बघा, 1 2 3 4 5 6 है ना. मीन्स 6 सॅम्पल पॉइंट्स आपल्याला मिळालेले आणि हे झालं आपलं या क्वेश्चनचं आन्सर. राईट. तर अशा टाईपचा जरी आला तरी आता घाबरायचं नाहीये. आता आपण याला फोडून टाकणार. ठीक आहे, चला बघा पुढचा एक महत्वाचा, अति महत्वाचा कॉन्सेप्ट आहे आणि ज्याला आपण म्हणतो इव्हेंट. आता इव्हेंट काय असतं व्यवस्थित ऐका. हा जो इकडे बाजूला गेम दिसतोय हा खेळलेला तुम्ही कधी, काय म्हणता त्याला, माहिती आहे सर आम्हाला, काय म्हणता, लॉकडाऊन मध्ये हा पण खेळलाय सर आम्ही. याला आपण म्हणतो स्नेक्स अँड लॅडरचा गेम आहे. सांगायची गरज नाही, त्यामध्ये दिसतच आहे ना, स्नेक्स अँड लॅडरचा गेम आहे. आता व्यवस्थित ऐका. सपोज तुम्ही सध्या गेम स्टार्ट केला, तुम्ही या पॉइंटला आहेत. ठीक आहे, तुम्ही आहेत या पॉइंटला. इथं आपण काय करतो, डाय थ्रो करतो. राईट. जेवढे नंबर्स आले तेवढे घरं आपण पुढे चालत जाणार. ठीक आहे. आता होतं काय बघा, तुम्ही समजा इथं आहेत तर तुमच्या मनामध्ये एकदम अशी खूप इच्छा असणार की यार मला जर 5 हा नंबर भेटला ना तर माझं तर कामच झालेलं आहे, मी डायरेक्ट 58 वर जाणार आहे. बरोबर. मला जर 5 नंबर भेटला तर मी डायरेक्ट 58 वर जाणार आहे. म्हणजे तुमच्या मनातली ही खूप इच्छा आहे, डिझायर आहे, खूप म्हणजे स्ट्रॉंग इच्छा आहे तुमची की तुम्हाला 5 मिळाला पाहिजे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो मग, इव्हेंट म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणतो, इव्हेंट म्हणतो. हा जो एक्सपेरिमेंट आहे, हे जे खेळताय तुम्ही, त्यामध्ये तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जो नंबर पाहिजे, त्यालाच आपण इव्हेंट म्हणतो. तुमच्यासाठी फेवरेबल आउटकम काय, तुम्हाला काय वाटतं, काय मिळायला पाहिजे, 5 मिळायला पाहिजे वाटतं ना, म्हणून इथे इव्हेंट काय असणार, 5 असणार.
आता असं काही कंपल्सरी नाही प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच आपली आपली इच्छा पॉझिटिव्हच असते. आता समजा तुम्ही आहे 36 वर राईट. आता त्यावेळेस तुमची इच्छा काय असणार, यार मला 2 नाही मिळाला पाहिजे, 2 नाही मिळाला पाहिजे. कारण 2 नंबर जर मिळाला डाईसवर तर तुम्ही कुठं जाणार, हे 1 आणि हे 2 म्हणजे डायरेक्ट 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 खाली राईट. म्हणजे इथं तुमची इच्छा होती की 5 मिळाला पाहिजे आणि इथं तुमची इच्छा होती की 2 नाही मिळाला पाहिजे. मग आपली जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह पण असू शकते, कधी कधी निगेटिव्ह पण असू शकते राईट. त्यालाच आपण काय म्हणतो, मग इव्हेंट म्हणतो. इथे तुम्हाला 2 पाहिजे होता, सॉरी इथे तुम्हाला 5 पाहिजे होता आणि इथे तुम्हाला 2 पाहिजे नव्हता. ठीक आहे. तर जे काही फेवरेबल आउटकम्स असतात, जे काही फेवरेबल आउटकम्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो, मग इव्हेंट म्हणतो. मग मॅथमॅटिकली जर लिहायचं झालं, आपल्या कॉमन लँग्वेजमध्ये एक्सप्लेन जर करायचं झालं तर ते असते आपली डिझायर है ना, टू हॅपन समथिंग, टू गेट समथिंग है ना, काहीतरी मिळवण्याची आपली जी इच्छा असते त्याला आपण इव्हेंट म्हणू शकतो डे टू डे लाईफमध्ये. बट मॅथमॅटिक्सच्या भाषेमध्ये आपल्या टेक्स्टबुकच्या लँग्वेजमध्ये काय म्हणता येईल, फेवरेबल आउटकम्स. त्यालाच आपण काय म्हणतो, फेवरेबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट. ठीक आहे. फेवरेबल आउटकम्स ऑफ अ रँडम एक्सपेरिमेंट म्हणजेच काय, इव्हेंट असतात. हे क्लिअर आहे सर्वांना. आता बघा, इव्हेंटचे वेगवेगळे टाईप असतात. टाईप्स काय त्याचे त्याचे इव्हेंट्सचे. पहिला टाईप आहे बघा, सर्टेन इव्हेंट म्हणतो आपण त्याला, सर्टेन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंट पण म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल. सर्टेन इव्हेंट, सर्टेन किंवा शुअर म्हणजे एखादी गोष्ट होणारच. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं तुम्हाला की मी एक कॉइन टॉस, सॉरी एक डाय थ्रो केला आणि त्यामध्ये मला 2 मिळण्याची प्रोबॅबिलिटी, सॉरी मी काय केलं, हां एक डाय टॉस केला, एक डाय टॉस केला आणि मला त्यामध्ये 7 पेक्षा छोटा नंबर मिळाला पाहिजे. मिळणारच नाही ऑब्व्हियसली. 7 पेक्षा तर सर्वचे सर्वच छोटे नंबर आहेत ना, 1 2 3 4 5 6 शुअर आहे. म्हणजे हे तर शुअर आहे की तुम्हाला मिळणारच 7 पेक्षा छोटा नंबर. मग त्यालाच आपण काय म्हणतो, शुअर इव्हेंट म्हणतो. तर इथे प्रोबॅबिलिटी किती असते, मग इथं प्रोबॅबिलिटी असते नेहमी 1. ठीक आहे. शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी किती असते, नेहमी 1 असते. हा झाला पहिला इव्हेंट. दुसरा इव्हेंट बघा काय, दुसरा इव्हेंट असतो इम्पॉसिबल इव्हेंट. हा आता बघा तेच एक्झाम्पल, एकच मिनिट हा, इम्पॉसिबल इव्हेंट तेच एक्झाम्पल घेऊ आपण. आणि मी जर अशी इच्छा व्यक्त केली की मला नंबर पाहिजे मोर दॅन 7, पॉसिबलच नाही यार, कसं काय मिळणार आहे एका डायमध्ये मोर दॅन 7. इथं प्रोबॅबिलिटी काय असणार, मग 0 असणार. हे फक्त लक्षात ठेवा. सर्टन इव्हेंट किंवा शुअर इव्हेंटची प्रोबॅबिलिटी नेहमी 1 असते आणि इम्पॉसिबल इव्हेंटची प्रोबॅबिलिटी काय असते, 0 असते राईट. त्यानंतर असतात एलिमेंटरी इव्हेंट किंवा सिंपल इव्हेंट म्हणतो आपण त्याला. तिसरा इव्हेंट आहे सिंपल किंवा एलिमेंटरी. ओके. तर यामध्ये एकच एलिमेंट असतो है ना, यामध्ये एलिमेंट किती असतात हे लक्षात ठेवा, फक्त 1 एलिमेंट. त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंटरी किंवा सिंपल इव्हेंट. ज्यामध्ये एक एलिमेंट असतो त्याला आपण सिंपल किंवा एलिमेंटरी इव्हेंट असं म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आणखी काही आहेत, जसं की कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट असतात, एक्सक्लुझिव्ह म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट असतात, त्यानंतर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट असतो है ना, ते पण सांगतो, विथ एक्झाम्पल सांगतो. बघा आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ. जागा कुठे मिळते का आपल्याला, नाही, इथं घेतो मी एक्झाम्पल. थोडक्यात सांगतो कारण त्यावर जास्त क्वेश्चन्स नाही आहेत, बट तुमच्या बुकमध्ये मेन्शन केलेले आहेत, तर त्याला मी एक्सप्लेन करतो. हे बघा, समजा आता मी 1 2 3 4 5 आणि 6 ठीक आहे असे नंबर्स घेतले. एक काम करा, त्याच्यासाठी आपण स्लाइड्स ऍड करू. बघा आता मी काय केलं, एक सॅम्पल स्पेस घेतो. एस इज इक्वल्स टू म्हणजे इकडे आता आपल्याकडे खूप जागा आहे, आपण निवांत बघू शकतो एकदम आरामात विथ एक्झाम्पल. 1 2 3 4 5 6 हा मला सॅम्पल स्पेस आहे. आणि यामधून मी काय करतो, 2 इव्हेंट घेतो. इव्हेंट ठीक आहे. तर इव्हेंट जे आहेत ना, हे कॅपिटल लेटरने आपण डिनोट करतो नेहमी आहे ना, डिनोटेड बाय कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर लाईक A B C etc राईट. आता आपण एखादा इव्हेंट घेतला, सपोज A इव्हेंट घेतला मी इथं,
आणि या ए इव्हेंटमध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत 1 2 3 आणि 4 आणि बी इव्हेंटमध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत 5 अँड 6. आता बघा हे जे दोन इव्हेंट्स आहेत ना, हे जे दोन इव्हेंट्स आहेत या दोघांचं जर मी युनियन घेतलं तर काय होईल? युनियन म्हणजे 9th मध्ये झालेलं तुमचा युनियन म्हणजे दोघांचे एलिमेंट्सला ऍड केलं तर मला काय मिळणार आहे? 1 2 3 4 5 6 म्हणजे पूर्ण सॅम्पल स्पेस मिळणार आहे, राईट. बट हे दोघं जे आहेत ना हे टोटली वेगळे आहेत, हे दोघं टोटली वेगळे आहेत, यामध्ये एक पण एलिमेंट कॉमन नाहीये, त्यामुळे आपण याला काय म्हणणार? कॉम्प्लिमेंटरी. तर महत्वाचं यामध्ये काय बघायचं की या दोघांचं इंटरसेक्शन जर फाय आलं, या दोघांचं इंटरसेक्शन जर 0 आलं तर याला आपण काय म्हणणार? मग कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणणार. ठीक आहे, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट म्हणणार, कारण या दोघांच्या मध्ये कॉमन काहीच नाहीये. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? येस, सर्वांना क्लिअर आहे? ठीक आहे, चला आता बघू आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट काय असतात. त्यासाठी आपण पुन्हा एकदा काय करू? सिंपल असे दोन इव्हेंट्स कन्सिडर करूया. इथं जसं ए आणि बी आपण कन्सिडर केले होते ना, जे की कॉम्प्लिमेंटरी आले. आता मी दुसरं एक्झाम्पल घेतो बघा. सपोज ए सेटमध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत, कलर चेंज करू, थांबा. हा, ए सेटमध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत सपोज 1 4 आणि बी सेटमध्ये माझ्याकडे एलिमेंट्स आहेत सपोज 2 आणि 6. ठीक आहे, बघा आता ए आणि बी हे दोन इव्हेंट्स आहेत, या दोघांच्या मध्ये आपल्याला काहीच कॉमन दिसत नाहीये, बरोबर. या दोघांच्या मध्ये पण आपल्याला काहीच कॉमन दिसत नाहीये. ते तर इथं पण होतं, इथं पण काहीच कॉमन नव्हतं, बरोबर ना. बट डिफरन्स काय? या दोघांच्या मध्ये काही कॉमन तर नव्हतं, पण या दोघांना मी ऍड केल्यानंतर मला सॅम्पल स्पेस मिळत होता ना, म्हणून ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत. आता कॉम्प्लिमेंटरीला समजून घ्यायचं म्हणलं ना तर थोडंसं दुसरं एक्झाम्पल देतो मी. एक कॉईन आहे, एका कॉईनच्या दोन्ही साईड है ना, तर जेव्हा दोन साईड असतील त्या दोन साईडचा मिळून एक कॉईन बनतो ना, तसंच इथं ह्या दोन साईड आहेत सपोज, म्हणजे हे अर्धे पॉईंट्स म्हणजे हे काही पॉईंट्स आणि हे काही पॉईंट्स, पण दोघांना मिक्स केल्यानंतर एखादा पूर्ण सॅम्पल स्पेस तयार होतो, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट्स. म्हणजे ते एकमेकांचे कॉम्प्लिमेंटरी आहेत, पण ते जर कंबाईन झाले तर पूर्ण एक ऑब्जेक्ट बनतो. इथं जसं सॅम्पल स्पेस बनतो त्याला आपण कॉम्प्लिमेंटरी म्हणतो. इथं फक्त असं असणार की या दोघांमध्ये कॉमन काहीच नाही, म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत, पण या दोघांना ऍड केल्यावर सॅम्पल स्पेस मिळेल असं काही नाही, राईट. तर याला आपण काय म्हणतो? मग ए अँड बी जे आहेत इथं, ए अँड बी यांना आपण काय म्हणणार? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. ठीक आहे, इथं आपण एक पॉईंट ऍड करू शकतो की यांचं युनियन जर केलं आपण तर काय मिळतो? सॅम्पल स्पेस मिळतो. आणि इथं मग आपण असं लिहू शकतो ए इंटरसेक्शन बी जो आहे तो फाय असतो. ठीक आहे, म्हणजे या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला क्लिअर होईल की इथं या दोन्ही कंडिशन असतात, इथं फक्त एकच कंडिशन आहे की यांचं इंटरसेक्शन जे आहे ते नल असतं, त्यामध्ये कॉमन काहीच नसतं, आणि त्यांना आपण काय म्हणतो? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट बनतो. आता तिसरा बघा, तिसरा असतो एक्झॉस्टिव्ह. आता एक्झॉस्टिव्ह मध्ये काय असतं? मी आणखी एकदा काय करतो? दोन इव्हेंट्स कन्सिडर करतो. दोन इव्हेंट घेतले, सपोज मी ए मध्ये घेतो मी आता 2 3 5 आणि बी मध्ये घेतो बघा 1 2 4 आणि 6. ठीक आहे, लक्षात आलं असेल? येस. मी जर या दोघांना ऍड केलं तर काय मला सॅम्पल स्पेस मिळेल का? बघू आपण, दोघांना ऍड केलं सॅम्पल स्पेस मिळतो का? ए युनियन बी बघा, 1 आहे का? हो आहे, 1 आहे, 2 पण आहे, पण 2 रिपीट आहे यार, 2 रिपीट आहे. तर असू दे ना, आपण सेटमध्ये रिपीट घेत नाही, एलिमेंट एकच घ्यायचा असतो. तर दोघांपैकी एक घेतला मी. 3 पण आहे, 4 पण आहे, 5 पण आहे आणि 6 पण आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. बघा, सॅम्पल स्पेस तर इथं पण मिळतोय, सॅम्पल स्पेस इथं पण मिळतोय, बट मग याच्यामध्ये डिफरन्स काय सर? कॉम्प्लिमेंटरी मध्ये पण मिळतोय, एक्झॉस्टिव्ह मध्ये पण मिळतोय, पण डिफरन्स आहे ना. इथे या दोघांमध्ये इंटरसेक्शन काय? नल, म्हणजे काहीच नाही, पण इथे या दोघांमध्ये कॉमन आहे ना काहीतरी. सॅम्पल स्पेस तर मिळतोय, पण त्यामध्ये त्याचं इंटरसेक्शन जे ते नल नाहीये. ठीक आहे, मग याला मी कसं लिहिणार आता? की ए इंटरसेक्शन बी जो आहे इज नॉट इक्वल्स टू फाय. तो फाय नसणार, काही ना काही त्यामध्ये कॉमन असणार, आणि इथं कॉमन काय त्याच्यामध्ये? मग 2 आहे, आणि यालाच आपण काय म्हणतो? मग एक्झॉस्टिव्ह इव्हेंट म्हणतो. सो हिअर ए कॉमा बी आर एक्झॉस्टिव्ह इव्हेंट्स. क्लिअर? आता पुन्हा एकदा सांगतो बघा. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? त्या दोघांना जर ऍड केलं तर सॅम्पल स्पेस मिळतो, आणि
त्या दोघांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर नल असतं, कॉमन काहीच नाहीये. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह मध्ये काय होतं, त्या दोघांचं इंटरसेक्शन नल तर असतं, पण त्या दोघांना ऍड केल्यानंतर सॅम्पल स्पेस मिळेल असं नाही आहे ना, सॅम्पल स्पेस मिळत नाही, फक्त ते वेगवेगळे आहेत, हा डिफरन्स आहे दोघांमध्ये. इथं पुन्हा कन्फ्युजन होऊ शकते, सर इथं पण तर मग सॅम्पल स्पेस मिळतोय ना, मिळतोय, पण इथं त्यांचं इंटरसेक्शन जे आहे ना ते नल नाहीये, इथं कॉमन पण काहीतरी आहे, म्हणजे कॉम्प्लिमेंटरीपेक्षा हा पार्ट इथं वेगळा आहे. तर हे झाले तिन्ही इव्हेंट्स मधले डिफरन्सेस. आय होप सर्वांना क्लिअर असेल. ठीक आहे, यामध्ये तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जास्त काही नाही दिलेलं, फक्त त्याचे नाव मेन्शन केले, टाइप्स ऑफ इव्हेंट्समध्ये होतं म्हणून मी हे पूर्ण एक्सप्लेन केलं. ज्यांना इंटरेस्ट आहे ते बघू शकता, पण याच्यावर क्वेश्चन्स असं जास्त काही दिलेलं नाही आहे, त्यामुळे नाही समजलं तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही, स्किप इट. चला क्वेश्चन्स बघा. आता क्वेश्चन्स कसे विचारलेले, अ बॉक्स कंटेन 20 कार्ड्स मार्क विथ द नंबर 1 to 20. एका बॉक्समध्ये 20 कार्ड्स आहेत ज्यांचे नंबर आहेत 1 पासून 20 पर्यंत. वन कार्ड इज ड्रॉन ॲट रँडम where the event A is such that the number on the card is multiple of 3. आता बघा, आता ॲडिशनल पार्ट काय बघायचं आपल्याला, इव्हेंट दिलेला आपल्याला. इव्हेंट काय की कार्डवरचे नंबर 3 चे मल्टिपल असले पाहिजे. राईट, एस म्हणजे सॅम्पल स्पेस, एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल पॉईंट, ए म्हणजे इव्हेंट लिहायचं आहे, आणि इव्हेंटमध्ये किती एलिमेंट आहेत हे पण लिहायचे, सॅम्पल पॉईंट्स किती ते पण लिहायचे. ठीक आहे, चला बघा. आता कार्ड्स आहेत ज्यामध्ये 1 to 20 नंबर्स आहेत, तर आपण डायरेक्ट लिहू शकतो की एस सॅम्पल स्पेस काय येणार मग 1 2 3. एकदम सोपं आहे सर, 1 to 20 नंबर्स आहेत म्हणजे इकडं 18 19 अँड 20 असे नंबर्स लिहिले आपण. मग एन ऑफ एस सांगा काय येईल, एन ऑफ एस तर 20 यायला पाहिजे ना सर, येस 20च आहे मग, बरोबर. त्यानंतर इव्हेंट दिलाय आपल्याला, इव्हेंट ए इज सच दॅट द नंबर ऑन द कार्ड इज मल्टिपल ऑफ 3. मग आपण इव्हेंट लिहूया बघा आता. सो ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग अ नंबर किंवा गेटिंग मल्टिपल ऑफ 3. राईट, बरं. ए हा इव्हेंट असेल तर मग ए मध्ये काय काय सांगा बरं. देअरफॉर ए मध्ये जे एलिमेंट्स असणार ते कोणते कोणते येणार, 3 चे मल्टिपल कोण असतात, 3 असतो, 6 असतो, 9 असतो, 12 असतो, 15 18 अँड 20 असतो का? नाही नाही 20 तर नसतो यार, हे झाले नंबर्स. ठीक आहे, इव्हेंट आपला जो इव्हेंट आहे ज्यामध्ये आपल्याला 3 चे मल्टिपल पाहिजे होते, यामधून ते आपण फाइंड आउट केले, आणि त्यानंतर आपण मग एन ऑफ ए लिहू शकतो. म्हणजे यामध्ये किती पॉईंट्स आहेत, किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, एन ऑफ ए इज इक्वल्स टू 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ ए इज इक्वल्स टू 6, आणि या क्वेश्चनचा आन्सर झालं. एवढंच विचारलं होतं आपलं. एस लिहिला आपण, एन ऑफ एस लिहिला, ए पण लिहिला, आणि एन ऑफ ए पण लिहिलेला आहे, सॉरी एन ऑफ ए इकडं लिहिलेलं आहे. हे झालं कम्प्लीट आन्सर. क्लिअर आहे सर्वांना, काही प्रॉब्लेम नाही ना. चला पुढचा क्वेश्चन बघा. अ डाय इज थ्रोन इफ ए इज द इव्हेंट दॅट द नंबर ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 5. एक डाय आपण थ्रो केला आणि वरच्या फेसला येणारा नंबर हा लेस दॅन 5, म्हणजे काय काय येणार सांगा बरं. 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल, 5 नाही, 5 नाही, कारण लेस दॅन 5 म्हटलं तर 5 इन्क्लूड होणार नाही, म्हणजे 1 2 3 4च येणार फक्त. राईट सॅम्पल स्पेस अँड इव्हेंट ए इन द सेट नोटेशन. ओके, डाय आपण डाय थ्रो केला, डाय थ्रो केल्यानंतर आपल्याला जे सॅम्पल स्पेस मिळणार आहे तो असणार आहे 1 2 3 4 5 अँड 6. अ डाय इज थ्रोन इफ ए इज द इव्हेंट येतो, तो इव्हेंट आहे की आपल्याला नंबर लेस दॅन 5 पाहिजे, ते इव्हेंटमध्ये लिहायचं. सॅम्पल स्पेस तर 1 to 6 असणार. अँड हिअर एन ऑफ एस विचारलं नव्हतं पण लिहून टाकू आपण. इव्हेंट लिहा, इव्हेंट व्यवस्थित लिहा. काय विचारलं मग यामध्ये, ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग, A is the event of getting number less than 5. Getting a number less than 5. राईट, आता बघा मग ए मध्ये काय काय येईल, लेस दॅन 5 मध्ये काय काय असतं मग 1 2 3 4, and therefore n of a is equals to 4, आणि हे आपला आन्सर.
एकदम सोपं. राईट द सॅम्पल स्पेस म्हणजे हेच विचारलं होतं फक्त. अँड इव्हेंट इन सेट नोटेशन म्हणजे एवढंच विचारलं होतं. पॉईंट्स विचारले नव्हते आपल्याला, पण ते पण लिहून टाकले आपण. ठीक आहे, एकदम क्लिअर आहे. चला पुढचा क्वेश्चन बघा. अ डाय इज रोल्ड अँड अ कॉइन इज टॉस. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, लक्ष द्या. अ डाय इज रोल्ड अँड अ कॉइन इज टॉस म्हणजे दोन्ही सायमल्टेनियसली केलेले आहे आपण. इकडे कॉइन टॉस केला, इकडे डाय थ्रो केला, कॉइन टॉस केला, डाय थ्रो केला, म्हणजे दोन्ही सोबत होत आहे. ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, राईट द सॅम्पल स्पेस एस अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स एन ऑफ एस. ऑल्सो राईट द इव्हेंट्स ए अँड बी इन द सेट फॉर्म अँड द नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन्स. कंडिशन्स दोन दिलेले आहेत, पण त्याही अगोदर आपण सर्वात महत्वाचं बघूया की आपल्याला सॅम्पल स्पेस कसा मिळणार आहे जेव्हा एक डाय आणि एक कॉइन आपण सायमल्टेनियसली थ्रो केलेला आहे. बघा सॅम्पल स्पेस कसा मिळेल. मग सॅम्पल स्पेस असणार आहे बघा, आपल्याकडे कॉइनवर काय काय असतं बरं, हेड असतो. तर आपण एक एक पॉसिबिलिटी कशी कन्सिडर करायची बघा. जो हेड आहे ना, त्या हेडवर एक पण मिळू शकतो, हेड सोबत डायवर एक मिळू शकतो किंवा दोन मिळू शकतो, 3 4 5 6 म्हणजे हेड सोबत 6 पॉसिबिलिटीज, टेल सोबत पण 6 पॉसिबिलिटीज. होऊ शकतं की कॉइनवर आपल्याला टेल मिळाला आणि त्यावेळेस डायवर एक मिळाला असेल, किंवा 2 किंवा 3 किंवा 4 5 6 है ना. आलं लक्षात. म्हणजे असा बनेल आपला सॅम्पल स्पेस. हेड सोबत 1 असेल, हेड सोबत असेल 1 किंवा हेड सोबत असेल 2 किंवा हेड सोबत 3, हेड सोबत 4, हेड सोबत 5, हेड सोबत 6. हे झाले हेड सोबतच्या सर्व पॉसिबिलिटी कॉइनवरच्या. राईट. आता टेल सोबतच्या पॉसिबिलिटीज बघू आपण. टेल सोबत 1 येऊ शकतो किंवा टेल 2 किंवा टेल 3 किंवा टेल 4 किंवा टेल 5 किंवा टेल 6. राईट. हे जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा ऐका. कॉइन आणि डायस आपण सोबत थ्रो करतोय, तर कॉइनवरच्या 2च पॉसिबिलिटी हेड, पण हेड सोबत 6 पॉसिबिलिटी कोणाच्या असणार, डाईसच्या असणार. इकडे पण टेल सोबत डाईसच्या 6 पॉसिबिलिटीज, म्हणजे अशा मिळून आपल्याला किती 12 पॉसिबिलिटीज मिळाल्या बघा ना, या 6 आणि या 6. म्हणजे एन ऑफ एस इज इक्वल्स टू काय झालं, 12. सॅम्पल पॉइंट्स किती आले मग, 12 आले. 12. आता एक एक क्वेश्चन बघा. इव्हेंट काय दिला आपण, पहिला क्वेश्चन कंप्लीट केला, एस लिहायचं होतं आणि एन ऑफ एस लिहायचं होतं. हा पहिला क्वेश्चन नाही येतो, ते जनरल विचारलं होतं, ते झालं कंप्लीट. आता इव्हेंट बघा काय पहिला, कंडिशन फॉर इव्हेंट ए टू गेट अ हेड or tail on the coin and the number divisible by 3 on the upper face of a die. अच्छा, म्हणजे हेड किंवा टेल मिळाला तरी चालेल, बट नंबर हा जो आहे ना तो 3 ने डिव्हिजिबल पाहिजे. ठीक आहे, इथे इव्हेंट लिहू आपण. ए गेटिंग हेड और टेल and a number divisible by 3. हेड किंवा टेल काही पण चालेल, पण नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असला पाहिजे. बघू आपण कोणकोणते मग 3 ने डिव्हिजिबल वाले किती आहेत बघा. याच्यामध्ये हा एक आहे, हेड किंवा टेल काही पण चालेल. हा एक आहे, हा एक आहे आणि हा एक आहे. म्हणजे 4 पॉसिबिलिटी आपल्याला मिळाला. म्हणजे मीन्स वी हॅव 4 पॉसिबिलिटीज. सो ए मध्ये काय काय येईल, एच्या सेटमध्ये काय काय येणार बघा, H3 येईल, H6 येईल, T3 येईल आणि T6 येईल. अँड देअरफॉर एन ऑफ ए काय आलं मग, 4. समजलं ना, एकदम इझी आहे बघा. हे झालं आपलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. पहिला क्वेश्चन इथं कंप्लीट झाला. आता दुसरा क्वेश्चन काय म्हणतोय, कंडिशन फॉर द इव्हेंट बी काय, टू गेट अ नंबर ऑन द अप्पर फेस ऑफ डाय ग्रेटर दॅन 7. कसं काय पॉसिबल आहे, डायच्या वरच्या फेसवर आपल्याला 7 पेक्षा मोठा नंबर पाहिजे यार, पॉसिबल नाही ना. डायवर तर 6च नंबर असतात, हे पॉसिबलच नाहीये. म्हणजे या ए सेटमध्ये काहीच नाही येणार, तो रिकामा असणार, तो एम्प्टी असणार, तो नल असणार. पण आपण त्याला लिहून टाकू थोडंसं, त्याचा आन्सर तर लिहावं लागेल ना. आपल्याला तर मार्क्स पाहिजेत ना, त्याच्यात तर 0 इलेव्हन आहे, पण आपल्याला 0 मार्क्स नाही पाहिजे ना. बघा मग सेकंड बी, इव्हेंट ऑफ
गेटिंग नंबर 7 ऑन अप्पर फेस. ओके, सो अप्पर फेसवर नंबर 7 नसतोच हे आपल्याला माहिती, त्यामुळे बी सेटमध्ये काहीच नसणार. ठीक आहे, बी सेटमध्ये काहीच नसणार म्हणजे हा काय असणार, फाय असणार. राईट, त्यामुळे एन ऑफ बी पण काय असणार, मग 0 असणार. एन ऑफ बी काय असणार, 0 असणार. आणि हे झालं आपल्या पूर्ण क्वेश्चनचा आन्सर. एकदम इझी होता. 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन, म्हणजे रिसेंटली विचारलेला. ठीक आहे, सोपा आहे. कॉइन आणि डाईस आपण सोबत फेकले, त्यानंतर आपण घाबरलो नाही, एकदम इझी आहेत. या 12 पॉसिबिलिटीज बनल्या होत्या, त्याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह केलेले, आणि आय होप की तुम्हाला सर्वांना समजलेलं पण असेल. येस, चला पुढचा क्वेश्चन बघा. ओ, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट बघायचं आता. आपण आतापर्यंत एकदम बेसिक बघितलं. प्रोबॅबिलिटी या फॉर्म्युल्यासाठी लागणारे सर्वचे सर्व कॉन्सेप्ट बघितले. आता आपण आलो ॲक्च्युअल प्रोबॅबिलिटीवर, म्हणजे मॅथमॅटिकली आपण त्याला कसं सॉल्व्ह करणार, त्याचा फॉर्म्युला काय असतो, हे सर्व आपल्याला इथं बघायचं होता. बघा, प्रोबॅबिलिटी कशी मेजर करायची तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये सांगितलं मी. 0 to 1 मॅथमॅटिकली, किंवा 0% to 100%. पण ते मेजर करण्यासाठी काय फॉर्म्युला असेल ना, असं कसं मेजर करायचं, तर तो फॉर्म्युला आपल्याला आता बघायचा आहे. बघा फॉर्म्युला काय, प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट. हा जो ई आहे त्याला आपण इव्हेंट म्हणतोय. कुठला तरी इव्हेंट असेल ना, त्याचा फॉर्म्युला आपल्या टेक्स्टबुकनुसार काय बघा, तसा तर फॉर्म्युला असतो फेवरेबल आउटकम अपॉन टोटल पॉसिबल आउटकम्स. पण आपल्या टेक्स्टबुकमध्ये थोडंसं वेगळं दिलंय, अर्थ एकच होतो त्याचा. काय दिले बघा, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स in event E divided by number of sample points in sample space. याचा मीनिंग सांगतो मी, घाबरू नका. ठीक आहे, याचा अर्थ काय होतो बघा. आता सपोज आपण एखादा छोटासा एक्सपेरिमेंट घेऊया. छोटासा एक्सपेरिमेंट इकडे बघा, पुढे आहे का, आहे. ठीक आहे, तरी पण बघू आपण. मी काय केलं, एक कॉइन टॉस केला, 1 कॉइन टॉस, बरोबर. आता यामध्ये मला सॅम्पल स्पेस काय मिळणार, मग मला सॅम्पल स्पेस मिळणार बघा, एस इज इक्वल्स टू हेड ऑर टेल, आणि त्यामधून मग एन ऑफ एस आपण काय मिळणार, 2. आणि माझा सपोज इव्हेंट काय, इव्हेंट ए गेटिंग हेड. सपोज छोटासा एक इव्हेंट कन्सिडर केला मी की मला हेडच पाहिजे. जर हेडच पाहिजे तर त्यामध्ये मला काय मिळणार, फक्त एचच मिळणार, एकच आहे ना. आणि त्यालाच मी काय म्हणणार, मग एन ऑफ ए इज इक्वल्स टू 1. आता बघा मी याची प्रोबॅबिलिटी कशी फाइंड आउट करतोय ना. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड, इव्हेंट ए इज द इव्हेंट. इथं ई लिहिलंय आपण फक्त, आहे ना. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड कसं मिळणार बघा, इथं आता प्रोबॅबिलिटी ऑफ ए लिहितोय मी. आता ई ला चेंज करू आपण, कारण आपला इव्हेंट ए आहे ना. सो बघा, गेटिंग हेड, प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हेड इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय म्हणतो, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ई. आपला इव्हेंट ए, सॅम्पल पॉइंट्स किती, 1. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस किती आहेत, 2. झाला आन्सर, है ना. हे तर आपल्याला माहिती आहे यार. जर कॉइन टॉस केला तर हेड मिळण्याचे चान्सेस किती, 1/2. टेल मिळण्याचे चान्सेस किती, 1/2. आणि फॉर्म्युल्यानुसार पण आपण सॉल्व्ह करून बघितलं, आपला आन्सर काय आलं, 1/2. समजलं ना आता. नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन इव्हेंट ई अँड नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस काय असतं आणि त्याला आपण कसं यूज करणार आहे. ठीक आहे, चला फटाफट आपण काही क्वेश्चन्स बघू आता. हा क्वेश्चन बघा, हा पण क्वेश्चन एक्झाममध्ये आलेला आहे खूप वेळेस. एन ऑफ ए म्हणजे आपल्याला सॅम्पल इव्हेंटमध्ये आपल्या सॅम्पल पॉईंट्स दिलेले आहेत. पी ऑफ ए प्रोबॅबिलिटी दिली आहे, एन ऑफ एस फाइंड आउट करायचे. सरळ सरळ नाही यार, फॉर्म्युला माहिती आपल्याला. पी ऑफ एचा फॉर्म्युला काय असतो, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. पी ऑफ ए आपल्याला दिलेले 1/5. एन ऑफ ए किती, 2. एन ऑफ एस आपल्याला फाइंड आउट करायचे, क्रॉस मल्टिप्लाय एन ऑफ एस इज इक्वल टू 2 × 5 10. आणि हे झालं आपलं आन्सर, हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, सर्वांना क्लिअर आहे. येस,
एन ऑफ एस इज इक्वल्स टू 10 आणि आपला आन्सर आलेला आहे 10, म्हणजे ऑप्शन सी इज द राईट आन्सर. येस. चला फटाफट बघा पुढचे क्वेश्चन्स. एकदम इझी टॉपिक आहे. इफ अ डाय इज रोल्ड, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर अपिअरिंग ऑन अप्पर फेस इज लेस दॅन 2. एक डाय जर आपण थ्रो केला तर अप्पर फेसवर 2 पेक्षा छोटा नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती? 2 पेक्षा छोटे नंबर किती असतात? एकच असतो ना, 1. म्हणजे आपल्याकडे फेवरेबल आउटकम किती आहे? आपला जो इव्हेंट आहे त्यामध्ये एकच नंबर मिळणार आहे 1 आणि टोटल नंबर आहे 6. म्हणजे आन्सर काय? 1/6. समजलं ना? नंबर लेस दॅन 2 म्हणजे एकच असतो 1. 1 किती पैकी? 6 पैकी. म्हणजे आन्सर काय असणार? 1/6. अ डाय इज थ्रोन, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट ऑफ गेटिंग अ स्क्वेअर नंबर. एक डाय जर आपण थ्रो केला तर स्क्वेअर नंबर येण्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. डाय जर थ्रो केला यार तर सॅम्पल स्पेस आम्हाला माहिती आहे सर. बघा एस इज इक्वल्स टू काय येणार? 1 2 3 4 5 and 6. सो एन ऑफ एस इज इक्वल्स टू 6. पण पुढे काय विचारलं? फाइंड द प्रोबॅबिलिटी गेटिंग इव्हेंट अ स्क्वेअर नंबर. आता स्क्वेअर नंबर कोणते कोणते असतात यार? एकदम इझी आहे बघा. आपला जो इव्हेंट आहे त्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? स्क्वेअर नंबर पाहिजे. सो गेटिंग स्क्वेअर नंबर इथं लिहितो मी. कोणते कोणते स्क्वेअर नंबर? 1 4, बस दोनच आहेत. 1 आणि 4 स्क्वेअर नंबर आहे ना. 1 कोणाचा तरी स्क्वेअर आहे म्हणजे 1चाच आहे आणि 4 हा 2चा स्क्वेअर आहे. 2 कोणाचा स्क्वेअर नाही, 3 पण नाही, 5 पण नाही, 6 पण नाही. म्हणजे आपल्याला ए मध्ये दोनच एलिमेंट मिळतात यार, 1 and 4. म्हणजे मी असं लिहू शकतो एन ऑफ ए इज इक्वल्स टू 2. आणि प्रोबॅबिलिटी जर फाइंड आउट करायची झाली तर प्रोबॅबिलिटी काय येईल मग? प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ ए तर 2 आला, एन ऑफ एस 6 आहे. म्हणजे आन्सर काय येणार? 1/3. आणि हे झालं आपलं फायनल 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 आन्सर. यस, एकदम क्लिअर आहे. करता येईल प्रोबॅबिलिटी. बघा पुढचा क्वेश्चन. अ बॉक्स कंटेन 5 रेड 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन पेन्स. एक बॉक्स आहे ज्यामध्ये 5 रेड पेन्स आहेत, 8 ब्लू पेन्स आहेत आणि 3 ग्रीन पेन्स आहेत. ऋतुजा वांट टू पिक अ पेन ॲट रँडम. ऋतुजाला एक पेन बाहेर काढायचा आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्लू? तर ब्लू पेन असेल याची प्रोबॅबिलिटी किती? एकदम सोपा आहे यार. बघा सॅम्पल स्पेस लिहून घेऊ आपण अगोदर. सॅम्पल स्पेस काय असेल? आपल्याकडं 5 रेड पेन आहेत. मी जर रेड पेनला आर ने डिनोट केलं तर R1 R2 R3 R4 अँड R5. 8 ब्लू म्हणजे B1 B2 B3 B4 B5 B6 B7 अँड B8. आणि 3 ग्रीन पेन पण आहेत म्हणजे G1 G2 अँड G3. सॅम्पल पॉइंट्स किती झाले बघा? इन अ सॅम्पल स्पेस नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स आर 5 + 8 + 3. किती येणार? 16. येस. आता पुढे काय? ऋतुजा वांट टू पिक अ पेन ॲट रँडम आणि तो पेन असला पाहिजे ब्लू. म्हणजे काय? काय लिहू? ए गेटिंग ब्लू पेन. ए इज द इव्हेंट ऑफ गेटिंग ब्लू पेन. आणि ब्लू पेन मिळण्याची आपल्याला आता पॉसिबिलिटीज किती आहेत बघू आपण. ए मध्ये काय काय येणार? ब्लू तर 3च पेन आहेत ना. नाही 8 आहेत, 8 आहेत, 8 आहे ना. येस. सो आपल्याकडे एवढ्या पॉसिबिलिटी B1 B2 B3 अप टू B8. हा झाला B4. हा असेल B5 B6 B7 अँड B8. सो एन ऑफ ए वी हॅव 8. इथपर्यंत क्लिअर आहे? ऋतुजाने एक पेन सिलेक्ट केला आणि तो ब्लूज निघाला. याची प्रोबॅबिलिटी आपल्याला फाइंड आउट करायची होती. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. क्लिअर? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. तर एन ऑफ ए किती? 8 आहे आणि टोटल पेन किती होते? 16. म्हणजे आन्सर काय येणार? 1/2. आणि हे असेल आपलं फायनल 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 आन्सर. येस, एकदम इझी आहे ना टॉपिक. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स. ओहो,
हाच थोडासा आपल्याला डिफिकल्ट वाटतोय ना. बघा, अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म विथ डिजिट्स 2 3 5 7 9 विदाउट रिपिटेशन आहे. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. अच्छा, याला रिपीट नाही करायचं आपल्याला, 2 डिजिट नंबर्स फॉर्म करायचे. बघा सिंपल एकदम. कोणते कोणते 2 डिजिट नंबर बनतील बघा. मी तुम्हाला सांगितलं होतं कसं करायचं. 2 पासून स्टार्ट करा. 2 चा पहिला पेअर 3 सोबत बनेल, रिपीट नाही करायचा. 2 हा 5 सोबत एक पेअर बनवेल, 2 7 सोबत, 2 9 सोबत. 2 चे पॉसिबिलिटी संपल्या आता, म्हणजे तो जो बनवणार होता ते संपल्या. दुसरे नंबर 2 सोबत बनवू शकता. आता 3 वर जा. 3 2 3 3 नाही घेऊ शकत, रिपीट नाही करायचं. 3 5 3 7 3 9. आता 5 5 2 5 3 5 7 5 9. आता 7 7 2 7 3 7 5 7 9. आता 9 9 2 9 3 9 5 9 7. म्हणजे बघा प्रत्येक नंबरने 4 4 नंबर्स बनवलेले आहेत. हे बघा 2 ने या तिघांसोबत चौघांसोबत बनवला. हे बघा 2 3 इथपर्यंत बघा, 2 चे हे 4 है ना. तसेच याचे पण 4, याचे पण 4, याचे पण 4, याचे पण 4 असणार. टोटल आपल्याला जे सॅम्पल पॉईंट्स मिळाले ते किती असणार मग. 5 नंबर्स आहे आपल्याकडे, म्हणजे 20 असणार. काउंट करून बघू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 है ना. तर प्रत्येकाने 4 4 नंबर्स बनवलेले, म्हणजे आपल्याला 20 नंबर्स मिळालेले आहेत. सो व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. हे झालं आपलं सॅम्पल स्पेस. यामध्ये आपण लिहू शकतो आता सॅम्पल्स पॉइंट्स. सो देअरफॉर आपले सॅम्पल पॉइंट्स असणार 20. पण इव्हेंट काहीतरी वेगळा आहे ना. इव्हेंट काय म्हणतोय की आपल्याला ऑड नंबर पाहिजे. मग लिहा इथं इव्हेंट गेटिंग ऑड नंबर. बघा मग यापैकी कोणते कोणते नंबर्स ऑड आहेत. कोणते नंबर्स ऑड आहेत बघा. ए मध्ये मी लिहितो ऑड नंबर्स कोणते कोणते आहेत. 23 ऑड आहे. हो आहे सर, 23 ऑड आहे. चला फटाफट सांगा मग. 23 25 27 29. अच्छा, म्हणजे काढून कोणते टाकायचे फक्त आपल्याला. हा काढायचा आहे, हा काढायचा आहे. 2 3 4. बस हे 4च नंबर निघतील बरोबर ना, जे की 2 सोबत आलेले आहेत. ऑब्विसली यार, बाकी सर्व तर ऑडच नंबर आहेत ना. ज्याच्या शेवटी 2 आहे, ज्याच्या शेवटी 2 आहे ते निघून जातील. म्हणजे हे 4 नंबर, बाकी सर्व लिहायचे आपल्याला. म्हणजे विल गेट 16 नंबर्स इन दिस सेट. सो 2 3 2 5 2 7 2 9 झाले. आता 3 2 निघून जाईल, पण 3 5 3 7 3 9 5 2 निघून जाईल, म्हणजे 5 3 येईल. 5 5 5 7 सॉरी 5 5 नाही ना, 5 5 5 9. ठीक आहे, 5 चे पेयर संपले. आता बनवले होते 7 ने, तर 7 2 नाही येणार, फक्त 7 3 येईल, 7 5 येईल, 7 9 येईल. आता 9 चे पेयर 9 2 नाही येणार, 9 3 9 5 9 7. काउंट करून बघा 16 आहे का. 2 4 6 8 10 12 14 and 16. येस. सो आपण इथं लिहू शकतो देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन आर इव्हेंट आर 16. आणि आता डायरेक्ट आन्सर काय विचारलं होतं, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म इज अन ऑड नंबर. सो ऑड नंबरची प्रोबॅबिलिटी काय असणार मग. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, म्हणजे 16/20. 4 4 जा 4 5 जा, आणि आपला आन्सर असणार 4/5. अँड दिस इज द फायनल आन्सर. ठीक आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल्स टू 4/5. हे आपलं आन्सर आहे. क्लिअर आहे सर्वांना, एकदम इझी आहे ना. चला पुढे बघा. अच्छा, इथले नंबर्स आपल्याला दिसत नाहीये. ठीक आहे, मी सांगतो इथं काय. 6 फेसेस ऑफ अ डाय आर ॲज शोन बिलो. मी इथं ड्रॉ करतो, टेन्शन घेऊ नका. 6 फेसेस मध्ये इथं आहे ए, इथं आहे बी, इथं आहे सी, इकडं आहे डी, इथं आहे ई, आणि इथं आहे ओ. म्हणजे आपल्या डाईसवर हे 6 फेसेस जर असतील तर आपल्याला सांगायचं. बघा आता, हा ए, हा दुसरा नंबर असेल, हा तिसरा असेल, हा चौथा, हा पाचवा, आणि हा 6वा. ठीक आहे, आपल्या डायवर
असे काही फेसेस जर असतील, त्याचे डायचे फेसेस असे असतील, तर इफ द डाय इज रोल्ड वन्स, आपण जर डाय एकदा फेकला, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट एम दॅट इंग्लिश वॉवेल अपीअर ऑन अप्पर फेस. एकदा जर आपण फेकला तर आपल्याला त्या इव्हेंट दिला त्याने, इव्हेंट एम काय की आपल्याला वॉवेल्स पाहिजेत, वॉवेल्स मिळतील याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. हा पण एकदम सोपा आहे रे. कसा बघा, आता आपल्याकडे सॅम्पल स्पेस जो आहे त्या सॅम्पल स्पेसमध्ये काय काय येणार, एक तर ए येऊ शकतो किंवा बी येईल, सी डी ई अँड ओ. म्हणजे आपल्याकडं सॅम्पल पॉइंट्स किती आहेत, 6, राईट. आता इव्हेंट बघा आपला काय, इव्हेंटमध्ये आपल्याला काय पाहिजे, इव्हेंटचं नाव दिले बरं. आता आपण आपल्या मानाने एम घेऊ शकत नाही, सॉरी ए घेऊ शकत नाही, एम दिलंय. आणि काय म्हणणं त्या एमचं, आपल्याला काय पाहिजे, गेटिंग इंग्लिश वॉवेल. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, इंग्लिश वॉवेल पाहिजे. इंग्लिश वॉवेल किती आहेत बघा, यामध्ये ए आहे, ई आहे आणि ओ आहे. म्हणजे आपल्याकडे 3 वॉवेल्स आहेत. तर आपण इथे लिहू शकतो, एच येतोय आपल्याला नेहमी आहे ना, इथं एम दिलाय, एम, एम मध्ये काय काय येईल मग, ए ई अँड ओ, हे झाले 3 लेटर्स, राईट. सो देअरफॉर एन ऑफ एम इज इक्वल्स टू 3. आता फक्त प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची यार, किती सोपं आहे. सेम टाइपचे क्वेश्चन्स आहेत सर्व. सो देअरफॉर probability of our event m is equals to n of m upon n of s. आणि n of m किती, 3. दिस इज 3/6 म्हणजे काय येणार, 1/2. and this is our final answer. एकदम सोपा. ठीक आहे, असे काही नंबर्स दिले होते आपल्याला, असे काही लेटर्स दिले होते आणि इंग्लिश वॉवेल पाहिजे होते आपल्याला. इंग्लिश वॉवेल 3 आहेत. म्हणजे आपले फेवरेबल आउटकम जे आहेत, सॅम्पल पॉइंट्स जे आहेत आपल्या इव्हेंटमध्ये ते 3च आले आणि सॅम्पल स्पेसमध्ये 6 आहेत. 3/6 इज 1/2 दॅट्स आर आन्सर. इझी एकदम आहे ना. बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला काय दिलाय, 2 डायस आर थ्रोन. 2 डायस आपण थ्रो केलेले आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग द सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अप्पर फेसेस इज ॲटलिस्ट 9. म्हणजे 2 डायस थ्रो केलेले, एवढं तर आपल्याला माहिती आहे. त्यावरून आपण सॅम्पल स्पेस तो लिहू शकतो ना. येस, 2 डायस जर थ्रो केले तर आपल्याला असा सॅम्पल्स मिळणार आहे. सो वी कॅन राईट हिअर 2 dice are thrown, 2 dice are thrown, therefore sample space असा मिळणार आहे. हा सॅम्पल स्पेस कसा लिहायचा आहे हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं बघा. 1 2 3 4 5 6 असं 6 टाइम्स लिहायचं आपल्याला. त्यानंतर 1 1 1 2 2 2 3 3 3 4 4 अप टू 6 6 6, राईट. तर हा बनेल आपला सॅम्पल स्पेस. मग या सॅम्पल स्पेसमध्ये सॅम्पल पॉइंट्स किती आहेत सांगा बरं. यामध्ये सॅम्पल पॉइंट्स असणार 36. So we can write here therefore n of s is equals to 36. Means sample points in the sample space are 36. आता पहिला क्वेश्चन बघा काय, the sum of the numbers on their upper faces is at least 9. म्हणजे वरच्या फेसेसवर जे नंबर्स येणार आहे त्यांचा सम कमीत कमी 9 पाहिजे, ॲटलिस्ट 9. आता हा जो वर्ड आहे हा खूपच महत्वाचा आहे. ॲटलिस्ट म्हणजे काय हे बघा, ॲटलिस्ट म्हणजे काय. मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. समजा तुम्ही घरी तुमच्या पप्पांना किंवा मम्मीला सपोज 1000 रुपीज मागितले है ना. पण ते कसे मागितले की मम्मी मला ॲटलिस्ट 1000 रुपीची गरज आहे. आता ॲटलिस्ट 1000 रुपीची गरज आहे असं तुम्ही म्हटलं, मम्मीने एकदम खुश होऊन तुम्हाला जास्त अमाऊंट दिली है ना, 2000 दिले सपोज. तुम्ही घेणार नाही का, घेणार ना, कारण तुमची कंडिशन काय होती, ॲटलिस्ट 1000 रुपीज पाहिजे. म्हणजे जास्त दिले तर अतिउत्तम है ना, ते पण चालेल, आपला काही प्रॉब्लेम नाही, पण त्यापेक्षा कमी नाही पाहिजे, बरोबर. मग ॲटलिस्ट 9चा अर्थ काय होतो, आपल्याला कमीत कमी 9 ही सम मिळाली पाहिजे. जास्त मिळाली चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, मग आता एक काम करू आपण. हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे ना त्याचा इव्हेंट मी इथे लिहितो ए, इव्हेंट ऑफ गेटिंग सम ॲटलिस्ट 9, राईट. सम ॲटलिस्ट 9, सम आपल्याला ॲटलिस्ट 9 पाहिजे. मग बघा बरं आता कुठं कुठं आपल्याला सम ॲटलिस्ट 9 मिळते. हे बघा इथं किती मिळते सम, 2 3 4 5, हे सोडून द्या. मग ॲटलिस्ट 9 म्हणजे 9 किंवा 9 पेक्षा जास्त सम पाहिजे आपल्याला. म्हणजे हे पूर्ण सोडून द्यायचं, हे पण पूर्ण सोडून द्या, कारण इकडे 9 येणारच नाही. हा इथं 9 येईल बघा. आता इथून पुढे स्टार्ट झालं, हे 9 आहे, हे सोडून द्या. हा इथं 9 येईल,
इथपर्यंत स्किप करा, इथं 9 येईल. म्हणजे तुमच्या लक्षात आला का पॅटर्न? हे सोडून द्या. म्हणजे हा पॅटर्न येतो. हे जे नंबर्स आहेत ना, इथं आपल्याला 9 किंवा त्यापेक्षा जास्त सम मिळते बघा. हे 9, हे 9, 9, 9, इकडे असेल 10, 10, 10, 11, 11 आणि 12, राईट. म्हणजे आपल्याकडे किती सॅम्पल पॉईंट्स आहेत, किती कंडिशन्स आहेत बघा. 3, 6 आहे, त्यानंतर 4, 5, 4, 6 आहे. इथं मी लिहून ठेवतो बघा. पहिली केस आपल्याला मिळते 3, 6, त्यानंतर आहे 4, 5, त्यानंतर कोणता आहे 4, 6, त्यानंतर आहे 5, 4, त्यानंतर असेल 5, 5, त्यानंतर कोणता येतो 5, 6, देन 6, 3, उसके बाद आता है 6, 4, देन 6, 5 अँड देन 6, 6. म्हणजे आपल्याला किती केसेस मिळाल्या बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. म्हणजे 10 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे मी इथं असं लिहू शकतो मग. सो देअरफॉर एन ऑफ ए म्हणजे आपला जो इव्हेंट आहे त्यामध्ये आपल्याला सॅम्पल पॉइंट्स किती मिळालेले, 10 मिळालेले. मग आपली प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करू शकतो ना. आता बघा, फाइंड द प्रोबॅबिलिटी विचारलेली कुठेतरी. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग the sum of the numbers on their upper faces is at least 9. So therefore first questionचा आन्सर इथं आपण लिहू शकतो. So therefore probability of A is equals to n of A upon n of S, right? n of A किती मिळालं आपल्याला 10 पॉसिबिलिटीज मिळालेल्या आउट ऑफ 36 पॉसिबिलिटीज. याला जर सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला आन्सर काय मिळेल बघा. 2 5 जा अँड 2 18 जा. सो आपला आन्सर असायला पाहिजे मग. सो देअरफॉर P ऑफ A फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर आपल्याला मिळालेले 5/18. हे झालं आपलं फायनल आन्सर फॉर दी फर्स्ट क्वेश्चन ओनली. फक्त फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे. आणखी काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपले बाकी आहेत. बघा आता पहिला क्वेश्चन आय होप की तुम्हाला सर्वांना समजला असेल, काही प्रॉब्लेम नसेल. दुसरा बघा, द सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अप्पर फेसेस इज 15. वरच्या फेसेसवर जे अप्पर फेसेस आहेत त्यावरती जे नंबर्स आहेत त्यांचे सम आपल्याला किती पाहिजे, 15 पाहिजे. आता तुमच्या लक्षात आलेले लॉजिक की कसे करायचे बघा बरं फटाफट. बघा आता अप्पर फेसेसवर सम 15 पाहिजे. त्यासाठी इथं तर कुठलाच नंबर येणार नाही. डायरेक्ट आपण खाली जाऊ इकडे कुठेतरी. आता 15 यार पॉसिबलच नाही ना. बघा ना, मॅक्सिमम सम किती येते 12. आणि त्यांनी काय सांगितलं आपल्याला, द सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अप्पर फेसेस इज 15. तर पॉसिबलच नाही. अशी एक पण पॉसिबिलिटी मिळणार नाही आपल्याला. त्यामुळे आपला आन्सर काय असणार मग 0 असणार. ते आपण सॉल्व्ह करू पुढच्या स्लाइडमध्ये. थर्ड बघा काय होता, द नंबर ऑन दी अप्पर फेसेस ऑफ द सेकंड डाय इज ग्रेटर दॅन द नंबर ऑन द अप्पर फेसेस ऑफ द फर्स्ट डाय. सिंपल आहे. सेकंड डाय ना त्यावरचा जो नंबर आहे तो मोठा पाहिजे फर्स्ट डाय पेक्षा. म्हणजे हा असणार. हे बघा, हे एक आहे, हे सर्वच आले पुढचे. ठीक आहे. सेकंड डायवरचा नंबर बघा, हा 4 1 पेक्षा मोठा आहे, 3 1 पेक्षा मोठा आहे. असे सेकंड डायवरचे नंबर जे ते मोठे पाहिजे. मग हा कट करा. एक काम करू आपण, इथे ना आपल्याला पॉसिबिलिटी जास्त मिळणार आहेत आणि नसणाऱ्या पॉसिबिलिटीज खूप कमी आहेत. तर हा कट करा. ठीक आहे. हा नाही आहे, यामध्ये सेम आहे. इथं हा छोटा आहे, इथं हा इक्वल आहे. इकडे बघा सर्व सेकंड डायवरचे नंबर्स मोठे आहेत. मग हा कट करा, हा कट करा, हा पण कट करा. म्हणजे आता पॅटर्न तुमच्या इथे पण लक्षात आलेला आहे. ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला कट करायचे आहे आणि इथं आपल्याला हे पूर्णच कट करायचे. म्हणजे उरलेले आपल्या पॉसिबिलिटीज असणार आहे. बघा सगळीकडे सेकंड डाय जो ना त्यावरचा नंबर मोठा आहे. किती असतील मग हे काउंट करा किती आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 19 नंबर्स जे ते आपण निग्लेक्ट करणार. 19 पॉसिबिलिटीज आपण निग्लेक्ट करणार आहे. मग उरलेले किती असतील 36 आहेत टोटल. म्हणजे उरलेले किती असणार 17. उरलेले किती असणार 17. काउंट करून बघा वाटल्यास. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. एक राहिला कुठतरी, किंवा मग इकडे एक आपण कुठतरी कमी जास्त काउंट केला. एकच मिनिट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16. ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. येस करेक्ट. 20 पॉसिबिलिटीज आपण कॅन्सल करणार आहे आणि 16 पॉसिबिलिटीज आपल्याकडे अवेलेबल असणार आहे. याला पुढच्या स्लाइडवर आपण सॉल्व्ह करूया. बघा कसं करणार. सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन मध्ये मी काय करणार, पी ऑफ बी. अगोदर आपण इव्हेंट डिफाइन करूया. बी म्हणजे काय. बी हा जो इव्हेंट आपला तो काय होता, गेटिंग सम ऑन दी अप्पर फेस
अप्पर फेस 15, राईट. आपल्याला अप्पर फेस वरती सम किती पाहिजे ते, सम ऑफ द नंबर्स ऑन द अप्पर फेस इज 15 है ना. गेटिंग सम ऑन द अप्पर फेस इज 15, राईट. एक मिनिट, याला आपण थोडंसं सेंटेन्स थोडंसं चुकीचं वाटतंय मला हे, आपण त्याला चेंज करूया. सम ऑफ द नंबर्स ऑन अप्पर फेस इज 15, राईट. अशा पॉसिबिलिटी नाहीच आहेत आपल्याकडे, कारण अप्पर फेस वरती नंबर सम जे आहे ना 15 मिळणारच नाही. त्यामुळे आपण इथं काय लिहिणार मग, 0. याला असं लिहिणार मी 0. सो देअरफॉर पाय झाला सेटमध्ये काहीच येणार नाही, म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती असणार, 0. आणि नंबर ऑफ एलिमेंट्स जर 0 असतील तर प्रोबॅबिलिटी ऑफ बी काय असेल मग, एन ऑफ बी अपॉन बी म्हणजे हा इव्हेंट आहे, जस्ट आपण कन्सिडर केला होता इव्हेंट, अँड एन ऑफ एस दॅट इज इक्वल्स टू 0 अपॉन 36. तर आपला आन्सर काय असायला पाहिजे मग, 0 असायला पाहिजे. 0 अपॉन एनिथिंग इज ऑलवेज 0, राईट. थर्ड इव्हेंट बघा आपला काय होता, थर्ड इव्हेंट होता आपल्याला अप्पर फेस वरती सेकंड डाय आहे ना, सेकंड डाय त्यावर मोठा नंबर पाहिजे होता देन दी फर्स्ट डाय. फर्स्ट डाय पेक्षा सेकंड डायवर मोठा नंबर पाहिजे होता. मग इथं सी इव्हेंट घेतो मी, गेटिंग बिगर नंबर ऑन सेकंड डाय, राईट. सो यामध्ये बघा सी मध्ये काय काय येईल मग, आपल्या पॉसिबिलिटीज कोणत्या कोणत्या आल्या ते आपण इथं लिहू शकतो. पॉसिबिलिटीज बघा कोणत्या आल्या मागच्या स्लाइडवर, या सर्व पॉसिबिलिटीज आपल्याला इथं लिहायच्या, ठीक आहे. लिहू शकता या पॉसिबिलिटीज, त्या पॉसिबिलिटीज लिहा आणि त्या आपण काउंट केल्या होत्या, किती आल्या होत्या त्या. सो देअरफॉर इथं लिहू शकतो मी, देअरफॉर एन ऑफ सी इज इक्वल्स टू 16 पॉसिबिलिटीज आपल्याला मिळाल्या होत्या. आणि त्यामुळे आपण आता डायरेक्टली फायनल आन्सर लिहू शकतो, प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल्स टू 16 अपॉन 36. जर सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 4 ने जाईल, हा 4 4 जा अँड 4 9 जा. सो आर आन्सर इज प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल्स टू 4/9. सो प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल्स टू 4/9. आणि हे असेल आपलं इथलं फायनल आन्सर, हे झालं सीचा आन्सर, ठीक आहे. आय होप हे सर्वांना क्लिअर असेल की ए बी आणि सी तिन्ही इव्हेंट जे आहेत त्यांच्या प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट केलेल्या. इथं फक्त तुम्हाला काय लिहायचंय, जे आपण तिकडे फाइंड आउट केलं होतं ना 16 पॉसिबिलिटीज, त्या तुम्हाला इथं लिहायच्यात एक्झाममध्ये, फायनल एक्झाममध्ये, ठीक आहे. करू शकता, येस, इझी. चला आता पुढचा क्वेश्चन बघा. देर आर 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. 3 मुलं आहेत आणि 3 मुली आहेत, सॉरी 3 बॉयज अँड 2 गर्ल्स आहेत. अ कमिटी ऑफ 2 इज टू बी फॉर्म, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आपल्याला 3 बॉयज आणि 2 गर्ल्स मधून दोघांचीच कमिटी फॉर्म करायची आहे, म्हणजे 2-2 मेंबरची कमिटी असणार आहे, 2च मेंबरची कमिटी आहे, ती आपल्याला फॉर्म करायची. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. इव्हेंट ए काय, द कमिटी कंटेन ॲटलिस्ट 1 गर्ल. मग त्यामध्ये कंडिशन्स दिले आता, पण कंडिशन्सच्या अगोदर आपण कमिटी तर फॉर्म करूया, किती पॉसिबिलिटीज बनतात हे तर फाइंड आउट करू. बघा आता आपल्याकडे किती बॉयज आहेत, 3 बॉयज. सो वी कॅन राईट हिअर सॅम्पल स्पेस. बघा काय येईल, 3 बॉयज अँड 2 गर्ल्स. यांचं आपण पॉसिबल अरेंजमेंट्स करून ठेवू ना, कशा कशात आहेत बघा आता. सो 3 बॉयज, सो सॅम्पल स्पेस बघा काय येईल मग, 3 बॉयज असल्यामुळे B1 असेल, B2 असेल, B3 असेल. एकच मिनिट. 3 बॉयज मध्ये काय काय येणार मग, याला मी लिहू शकतो B1, B2 अँड B3. आणि इकडे 2 गर्ल्स म्हणजे काय, G1 अँड G2. बघा याची आपण कमिटी जेव्हा फॉर्म करू ना, कमिटी जेव्हा फॉर्म करणार तेव्हा वेगवेगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला चेक करायच्यात. आता B1 सोबत G1 पण येऊ शकतो, राईट. G1 म्हणजे नाव नाही कोण्या व्यक्तीचं, G1 म्हणजे हा कॅपिटल G आणि 1 म्हणजे गर्ल 1 म्हणतो मी. सो B1 G1 चा एक पेअर बनू शकतो, बरोबर, ही फर्स्ट पॉसिबिलिटी आहे. त्यानंतर B1 आणि G2 चा पेअर बनू शकतो, म्हणजे या दोघांची कमिटी बनू शकते. आता B2 ला कन्सिडर करा, B2 आणि G1 मागे यायचं नाही, कारण याच्यामध्ये पॉसिबिलिटीज ज्या मिस होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे जसं सांगतो तसंच लिहा. B1 पासून स्टार्ट केलं, एकच मिनिट. आणखी याला चांगल्या पद्धतीने करू शकतो आपण. बघा
B1 B2 ची पण तर कमिटी बनू शकते ना, B1 B2, त्यानंतर B1 B3 ची कमिटी बनू शकते, त्यानंतर B1 G1 ची कमिटी बनू शकते. येस, पुढे पुढे जायचं. B1 ला सिलेक्ट केलं मी, B2 सोबत, B3 सोबत, त्यानंतर G1 आणि G2. तर ह्या झाल्या आपल्या 1 2 3 4 पॉसिबिलिटीज. आता B2 च्या पॉसिबिलिटीज पण येतील. B2 च्या पॉसिबिलिटीज बघा काय येतील आता B2 च्या वेळेस B1 नाही घ्यायचा, कारण B1 B2 आपण ऑलरेडी कन्सिडर केला. आता फक्त पुढे पुढे जायचं आपल्याला. B2 B3, राईट. B2 सोबत कोणाचा पेअर येणार आता? B2 अँड G3, B2 G3, सॉरी एक मिनिट हा, B2 B3 येणार, B2 B3, नंतर B2 G1, त्यानंतर असेल B2 G2. क्लिअर आहे ना? बघा व्यवस्थित लक्ष द्या. मी काय केलं, अगोदर B1 कन्सिडर केला, सर्वांसोबत पॉसिबिलिटी फाइंड आउट केल्या, नंतर B2 च्या फक्त पुढे जातोय, मागे नाही जायचं, कारण आपण हे ऑलरेडी पेअर फॉर्म केलेला आहे. B2 च्या पुढचे पेअर घ्या आता त्यानंतर B3 च्या पुढचेच पेअर घ्या. आता B3 च्या पुढे काय मग? B3 G1, त्यानंतर B3 G2 आणि शेवटचा पेअर असेल G1 G2. आपल्याला मागे जायचं नाहीये. का नाही जायचं? कारण आपण जर मागचे कन्सिडर केले तर रिपीट होणार, मग रिपीट होणार. ठीक आहे, त्यामुळे एवढ्या पॉसिबिलिटीज आपल्याकडे आहेत. एकदा काउंट करा या पॉसिबिलिटीज किती आहे. सो देअरफॉर नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपल्याकडे 10 पॉसिबिलिटीज आलेल्या आहेत, राईट. चला आता फर्स्ट कंडिशन बघा. इव्हेंट आपला फर्स्ट काय सांगतोय आपल्याला की द कमिटी कंटेन ॲटलिस्ट वन गर्ल. आणि ॲटलिस्टचा अर्थ मी तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. बघा इथे तुम्ही ए इव्हेंट वन गर्ल लिहितो मी डायरेक्ट इथं. ॲटलिस्ट वन गर्ल इथे, ॲटलिस्ट वन गर्ल. आता ॲटलिस्ट वन गर्लचा अर्थ काय होतो की कमीत कमी एक गर्ल पाहिजे. दोन पण चालतील आपल्याला, काही प्रॉब्लेम नाही है ना. मग कमीत कमी एक गर्ल कुठे? इथं आहे B1 G1. पहिली पॉसिबिलिटी काय असणार मग? B1 G1. दुसरी पॉसिबिलिटी काय असेल? B1 G2. त्यानंतर काय असेल? हे तर सोडून द्या, B2 G1, B2 G2 आणि B3 सोबत पण पॉसिबिलिटी असतील, B3 G1 अँड B3 G2. आता शेवटची पॉसिबिलिटी बघा, G1 G2. हे पण चालेल, कारण ॲटलिस्ट वन गर्ल विचारले. दोन्ही गर्ल असतील तरी चालेल. मग ॲटलिस्ट वन गर्ल म्हणजे काय? दोन्ही असतील तरी चालेल. सो हा असेल मग G1 G2. तर हे झाले आपले जो पहिला इव्हेंट आहे, कमिटी कंटेन्स ॲटलिस्ट वन गर्ल. त्यामध्ये एवढ्या पॉसिबिलिटी असतील. आणि इथं मग लिहू शकतो मी. सो देअरफॉर यामध्ये सॅम्पल पॉइंट्स किती? 1 2 3 4 5 6 7. सो इथं लिहू शकतो मी 7. n ऑफ a इज इक्वल्स टू 7 मिळालेला आहे. त्याची प्रोबॅबिलिटी आपण आता इझिली फाइंड आउट करू शकतो. सो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल्स टू n ऑफ a अपॉन s ऑफ a. अँड n ऑफ a किती आहे? n ऑफ a इज 7, s ऑफ a इज 10. सो हे झालं आपलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग ॲटलिस्ट वन गर्ल इज इक्वल्स टू 7/10. येस, आय थिंक सर्वांना क्लिअर असेल. एकदम क्लिअर. बघा कमिटी अशी फॉर्म करणार आपण. कमिटी फॉर्म करताना आपण डायरेक्ट पुढे पुढेच बघणार आहे. मागचे पेअर घ्यायचे नाही आहेत. मागचे जे नंबर्स असतील किंवा जे काही टर्म्स असतील त्यांचा विचार नाही करायचा. B1 पासून स्टार्ट केलं, पुढचे घ्यायचे. B2 पासून त्याच्या पुढे, B3 त्याच्या पुढचेच कन्सिडर करायचे, कारण मागे जर गेलो तर रिपीट होणार मग ते मेंबर्स, राईट. तर हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा काय म्हणतोय. द कमिटी कंटेन वन बॉय अँड वन गर्ल. इथं करू का? बघा इथं करू आपण हा क्वेश्चन सॉल्व. कमिटी कंटेन वन बॉय अँड वन गर्ल. थोडंसं याला मी सेपरेट करून घेतो, हा वाला पार्ट. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आपण इथं करतोय. शॉर्टमध्ये लिहितो मी. बघा वन बॉय आणि वन गर्ल. तर त्यामध्ये काय काय? बी इव्हेंट जर घेतला मी, वन बॉय अँड वन गर्ल. ठीक आहे, वन बॉय अँड वन गर्ल मध्ये कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटी येणार बघा. एक बॉय आणि एक गर्ल कंपल्सरी पाहिजे. तर B1 G1 म्हणजे एक येणार, 2 3 4, हे झालं 5 6 पॉसिबिलिटीज असणार. सो n ऑफ b
इज इक्वल्स टू 6. सो देअरफॉर पी ऑफ बी इज इक्वल्स टू काय येईल मग 6/10. कारण हे एन ऑफ बी जर 6 आलं तर आपल्याला एन ऑफ एस माहिती आहे ते 10 आहे. सो 6/10 आपला आन्सर काय येणार मग 2 3 जा अँड 2 5 जा. सो दिस इज आवर फायनल आन्सर फॉर दी सेकंड क्वेश्चन. ठीक आहे, आय होप हे सर्वांना क्लिअर असेल. फायनल आन्सर फॉर दी सेकंड क्वेश्चन. येस, एकदम क्लिअर आहे. येस, काही प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय. येस, in a game of chance spinning arrows comes to rest at one of the numbers 1 2 3 4 5 6 7 8. असं खेळलंय कधी कधी तुम्ही. आपण त्याला स्पिन करतो, असं फिरवतो 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 आणि तो कुठल्या तरी एका नंबरवर येऊन थांबतो. मग ठीक आहे, त्यावर आपण सट्टा पण लावतो, बरोबर ना. काही जण खेळतात तर एका नंबरवर थांबला, जो नंबर आपण सांगितला त्याच नंबरवर थांबला तर आपण जिंकलो मग त्यामध्ये. ठीक आहे, मग त्यामध्ये तुम्हाला काहीतरी त्याचं जे अमाऊंट असेल ते मिळेल. तर हा असतो गेम, याला आपण म्हणतो गेम ऑफ चान्स. तर यामध्ये काय सांगितलं त्यांनी की कुठल्या तरी एका नंबरवर तो जो ॲरो आहे ना तो थांबणार आहे आणि नंबर्स आहेत आपल्याकडे 1 to 8. सो ऑल दीज आर इक्वली लाईकली आउटकम्स. तिथं काही चिटिंग नाहीये, प्रत्येकाला येण्याचे इक्वल चान्सेस आहेत. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट इट विल रेस्ट ॲट 8. ठीक आहे, 8 वर रेस्ट होईल याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. एकदम सिंपल आहे बघा. 8 वर रेस्ट करेल याची प्रोबॅबिलिटी आपण कशी फाइंड आउट करणार. असे टोटल किती नंबर आहे आपल्याकडे बघा एकदा. टोटल नंबर्स किती आपल्याकडं 1. त्याला आपण म्हणूया सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस बघा किती 1 2 3 4 5 6 7 अँड 8. आपल्याकडे 8 सॅम्पल स्पेस आहेत, म्हणजे 8 पॉसिबिलिटीज आहेत टोटल. पण फर्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्यानुसार आपल्याला काय सांगितलंय 8 वरच थांबेल याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा. ठीक आहे, मग इथली तुम्ही एक इव्हेंट घेतो ए की तो 8 वर थांबतोय, रेस्ट ॲट 8. तर यामध्ये काय काय येईल मग बघा. यामध्ये एकच एलिमेंट आहे तो म्हणजे 8. म्हणजे एन ऑफ ए किती येईल मग एन ऑफ ए इज इक्वल टू 1. एकच पॉसिबिलिटी आहे. 8 वर जर थांबायचं असलं एकच नंबर आहे ना, तर एकच पॉसिबिलिटी आउट ऑफ 8. तर यामध्ये प्रोबॅबिलिटीचा आन्सर काय येईल मग. याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची झाली तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजे काय येणार 1/8. आणि हे झालं एकदम सिंपल 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 आपलं पहिल्या क्वेश्चनचं आन्सर. काहीच नव्हतं यामध्ये. ठीक आहे, आय होप ही सर्वांना क्लिअर असेल, सर्वांना समजलं असेल. तर आपण पुढचा क्वेश्चन आता सुरू करू शकतो. बघा आपला पुढचा क्वेश्चन काय. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय. अन ऑड नंबर. आपला सॅम्पल स्पेस तर सेमच राहणार. ठीक आहे, इथं मी एन ऑफ एस लिहून ठेवतो. एन ऑफ एस इज इक्वल टू 8. सेकंड क्वेश्चन काय म्हणतो ऑड नंबर पाहिजे आपल्याला. सो मी इथं लिहितो बी. बी हा इव्हेंट आहे कशासाठी ऑड नंबरसाठी. आणि ऑड नंबर्स किती आहेत बघा बरं आपल्याकडे. मग ऑड नंबर्स काय काय असणार 1 3 5 अँड 7. सो एन ऑफ बी किती असणार मग 4. आपल्याकडे जे सॅम्पल पॉइंट्स आहेत जे आपल्या इव्हेंटमध्ये ते किती झाले 4 झाले. आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची आहे. तर प्रोबॅबिलिटीसाठी मी इथे लिहितो देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी अपॉन n of s and that is equals to 4/8 and that is equals to 1/2. सिंपल फॉर्म मध्ये जर केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 1/2. येस, एकदम सोपं. तिसरा क्वेश्चन बघा काय म्हणतो अ नंबर लेस दॅन 9. नंबर लेस दॅन 9, सर्वच तर नंबर लेस दॅन 9 आहेत. म्हणजे आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण 8 पॉसिबिलिटीज आहेत. तो कुठेही थांबला तरी तो आपला म्हणजे इव्हेंट असणार आहे. कारण आपल्याला काय विचारलं नंबर लेस दॅन 9 म्हणजे कोणताही नंबर चालेल आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 कुठलाही नंबर चालणार आहे. त्यामुळे इथं आपण असं लिहू शकतो मग थर्ड केसमध्ये जो इव्हेंट सी आहे तो इथं लिहितो मी नंबर लेस दॅन 9. नंबर लेस दॅन 9. सो सी मध्ये काय काय येईल मग पूर्ण 8 पॉसिबिलिटीज असतील 1 2 3 4 5 6 7 8. आणि त्यामुळे इथं असेल मग एन ऑफ सी इज इक्वल्स टू 8. ठीक आहे, एन ऑफ सी इज इक्वल्स टू असेल 8. n of c is equals to 8 and therefore we can find out probability of c that is equals to n of c upon n of s. So this is equals to 8/8 म्हणजेच काय येणार आपला आन्सर 1. आणि हे झालं तिसऱ्या क्वेश्चनचं आपलं फायनल आन्सर. आय होप हे सर्वांना क्लिअर असेल, काही प्रॉब्लेम नाही ना. ठीक आहे, बघा
तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चनचे आपण आन्सर्स इथं फाइंड आउट केलेले. एकदम सोपा क्वेश्चन होता, स्पिनिंग वाला, गेम ऑफ चान्स वाला. स्पिनिंग ॲरो कम्स टू रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर्स. इझी. ठीक आहे, फक्त या कंडिशन्स महत्वाच्या आहेत आणि या कंडिशन समजून घ्या. आय थिंक एक क्वेश्चन राहिला आपला मधला, अ नंबर ग्रेटर दॅन 2 राहिलेला आहे. ठीक आहे, याला मी 4 नंबर करतो, याला आपण करूया 4 नंबर. ठीक आहे, आता थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा, हा तर इथंच करू आपण. आता क्वेश्चन नंबर 3 एकदम सोपा आहे. अ नंबर ग्रेटर दॅन 2, नंबर ग्रेटर दॅन 2 मध्ये काय घेणार, हा घेतो मी इव्हेंट डी, नंबर ग्रेटर दॅन 2. ठीक आहे, त्यामध्ये काय काय येईल बघा आता, 3 4 5 6 7 आणि 8. किती झाले, 1 2 3 4 5 6. सो एन ऑफ डी इज इक्वल्स टू 6 म्हणू शकतो मी. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल्स टू 6/8 म्हणजे काय येईल, 2 3 अँड 2 4 म्हणजे आपलं फायनल आन्सर काय येणार, पी ऑफ डी इज इक्वल्स टू 3/4. आणि हे झालं आपलं थर्ड क्वेश्चनचा आन्सर ॲक्च्युली, जो मिस झाला होता आपला. अ नंबर ग्रेटर दॅन 2, 2 पेक्षा मोठे नंबर जर मिळाले तर म्हणजे 3 4 5 6 7 8 असणार. 1 2 3 4 5 6 पॉसिबिलिटी झाल्या, 6/8 कारण सॅम्पल स्पेस आपला, त्यामध्ये सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 8 आहेत. सो 6/8 म्हणजे 3/4. हे झालं कम्प्लीट सोल्युशन. आता कुठलाच क्वेश्चन मिस झालेला नाही आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा काय. अ 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स 0 1 2 3 4. एवढे डिजिट्स आपल्याला दिलेले आहेत आणि यामधून आपल्याला एक 2 डिजिट नंबर्स फॉर्म करायचे आहेत. रिपिटेशन ऑफ द डिजिट इज अलाउड. तुम्ही डिजिट्स रिपीट घेऊ शकता. ठीक आहे, असं सांगितलंय. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर सो फॉर्म इज अ प्राईम नंबर. ह्या कंडिशन्स आहेत. अगोदर तर आपण त्याचे नंबर्स फॉर्म करू ना, राईट. आता बघा, नंबर्स फॉर्म करायचे आणि आपल्याला डिजिट्स रिपीट करायची परमिशन दिलेली आहे. आपण डिजिट्स रिपीट करू शकतो, जसं 1 1 2 2 5 5 अशा नंबर्स आपण घेऊ शकतो. सर्वात पहिले बघा मग आता सॅम्पल स्पेस काय बनेल. सॅम्पल स्पेस काय बनेल, आपण 0ला सर्वात पहिले कन्सिडर करून नंबर बनवू शकतो का, जसं की 0 1. नाही, कारण आपल्याला सांगितलेले 2 डिजिट नंबर. मी जर 0 1 घेतलं तर 2 डिजिट नंबर आहे का, नाही. त्यामुळे फर्स्ट पोझिशनला आपण 0 घेऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला स्टार्ट कुठून करायचंय, मग स्टार्ट करायचं आपल्याला सेकंड डिजिट पासून. कोणता आहे तो, 1. म्हणजे 1चे आपण पेअर बनवूया आता सर्व. 1 सोबत 0 येऊ शकतो, येस. हा, 1 सोबत 0 येऊ शकतो म्हणजे 10 नंबर बनणार. 1 सोबत 1 1 2 1 3 आणि 1 4. 1चे पेअर संपले. आता घ्या 2 2 0 2 1 2 2 2 3 अँड 2 4. आता जाऊ आपण 3 कडे. 3 0 3 1 3 2 3 3 अँड 3 4. आता जाऊ आपण 4 वर. 4 0 4 1 4 2 4 3 अँड 4 4. कारण रिपिटेशन अलाउड आहे. ज्या क्वेश्चन मध्ये रिपिटेशन अलाउड नसतं तिथं आपल्याला हे घेता येणार नाही. 1 1 2 2 3 3 अँड 4 4. किती झाले काउंट करा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. राईट, कारण प्रत्येक नंबरने सॉरी या 1ने किती फॉर्म केले, 1 2 3 4 5. तसंच 2 ने 5 3 ने 5 आणि 4 ने 5 असे 20 नंबर्स 2 डिजिट नंबर्स फॉर्म झालेले आहेत. मग आपण इथं लिहू शकतो ना आता, देअरफॉर n of s means sample points in sample space is 20. आता आपण एक एक क्वेश्चन घेऊया. ठीक आहे, कारण हा पार्ट तर जनरल असतो सर्व क्वेश्चन साठी. आता कंडिशन्स दिलेले आपल्याला. तर फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा. मग फर्स्ट कंडिशन प्राईम नंबर पाहिजे आपल्याला. ठीक आहे, मी घेतो हा इव्हेंट. याला असं एक्झाम मध्ये असं लिहायचं बरं, ए बी द इव्हेंट ऑफ गेटिंग प्राईम नंबर, असं पूर्ण वाक्यातल्या प्राईम नंबर. आता ए मध्ये काय काय येईल बघा. मग जर प्राईम नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर 10 हा प्राईम आहे का, नाही. फर्स्ट प्राईम नंबर इज 11, देन 13, देन 17. 17 तर नाहीच आहे यामध्ये. ठीक आहे, म्हणजे 17 आपण कन्सिडर करणार नाही. 13 आहे. 14 20 21 20 23 इज अ प्राईम नंबर. त्यानंतर कोणता असतो, 24 20 नाही, 30 31 33 आहे का, नाही. 33 नाही. 34 40 41 41 इज अ प्राईम नंबर. 43 is also a prime number. येस, एवढेच आहेत प्राईम नंबर. किती मिळाले बघा बरं. 1 2 3 4 5 6. सो वी कॅन राईट हिअर n ऑफ s नाही येणार, n ऑफ a इज इक्वल्स टू 6. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ a इज इक्वल्स टू n ऑफ a अपॉन n ऑफ
एस आणि एन ऑफ ए इज 6 अँड एन ऑफ एस किती 20. कॅन्सल करा बरं. 2 3 जा 2 10 जा. सो आपलं फर्स्ट क्वेश्चनचं आन्सर काय येणार मग 3/10. येस, आय होप सर्वांना क्लिअर असेल. फर्स्ट क्वेश्चनचं आपलं आन्सर आलेलं 3/10. ओके. सेकंड बघा, मल्टिपल ऑफ 4. मल्टिपल ऑफ 4 जसं म्हणतील तुम्हाला तेव्हा आपल्याला काय करायचं, 4चे मल्टिपल शोधायचे किती आहेत मग. ठीक आहे. बघा सेकंड क्वेश्चन इथं लिहितो मी बी आणि इथं लिहून ठेवतो हिंट एक की आपण काय शोधतो इथे मल्टिपल ऑफ 4. मग मल्टिपल ऑफ 4 मध्ये काय काय येणार बघा बरं. सर्वात पहिले 10 नाही येणार, नंतर 12, 12 नंतर 16 तर नाहीच आपल्याकडे कारण 4 पर्यंतच आहे. 12 20 येतो का, हा 20 येईल. त्यानंतर येईल डायरेक्ट 24, नंतर असेल 32 40 अँड 44. 4ला नाही जाणार. ठीक आहे. 44 म्हणजे किती झाले 1 2 3 4 5 6. सो अगेन एन ऑफ बी is equals to 6 and therefore probability of B is equals to n of B upon n of S that is equals to 6/20. म्हणजे पुन्हा एकदा 2 3 जा and 2 10 जा म्हणजे आपलं पुन्हा एकदा आन्सर काय आलेले 3/10 आन्सर आपल्याला सेकंड क्वेश्चन साठी पण मिळालेलं आहे. ठीक आहे. येस, आय होप हे सर्वांना क्लिअर असेल, समजते सर्वांना. थर्ड क्वेश्चन बघा, मल्टिपल ऑफ 11. आता मल्टिपल ऑफ 11 मध्ये एकदम सोपं नाही यार. कोण कोण आहे 11चे मल्टिपल कोण कोण आहे बघा. 11 स्वतः आहे, 22 आहे, 33 आहे आणि 44 आहे. किती झाले 4. म्हणजे आन्सर काय येणार 4/20. 4/20 म्हणजे आन्सर काय येणार 1/5. ठीक आहे. बघा याचा आन्सर मी इथंच लिहितो आता. हे आन्सर असणार 4/20 कारण हे 4 नंबर्स आहेत ना 1 2 3 4 असंच लिहायचं तुम्हाला. सी एक इव्हेंट घ्या, इव्हेंट ऑफ गेटिंग मल्टिपल्स ऑफ 11. त्यानंतर बघ सी मध्ये जेवढे जेवढे येतील 11 22 33 आणि 44 इथं लिहा. एन ऑफ सी इज इक्वल्स टू 4 लिहा. सो एन पी ऑफ सी इज इक्वल्स टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ एस. 4/20 म्हणजे 1/5. तर आपलं फायनल आन्सर काय असणार बघायचं सीचं 1/5. येस, आय होप करू शकता तुम्ही हा क्वेश्चन. करू शकता ना. हा फॉर्मॅट हाच असेल पूर्ण. अशाच टाईपने आपल्याला हे सॉल्व्ह करायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओ आता ऍक्टिव्हिटी सुरू झाली. एकदम सोपे सोपे आहे ना, सोपे सोपे क्वेश्चन आहे. इफ वन डाय इज रोल्ड देन टू फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट टू गेट अ प्राइम नंबर ऑन अप्पर फेस कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आपण एक डाय थ्रो केलाय आणि अप्पर फेस वरती आपल्याला काय पाहिजे प्राइम नंबर पाहिजे. तर त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. बघा वन डाय इज रोल्ड. सो एस इज अ सॅम्पल स्पेस. या बॉक्समध्ये काय काय येईल मग बघा पटापट. फर्स्ट बॉक्समध्ये काय काय येईल. वन डाय जर थ्रो केला तर 1 2 3 4 5 अँड 6. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्हाला हे पूर्ण कॉपी करायचे. या बॉक्सला थोडं मोठं करा आणि हे सर्व तिथे लिहून टाका. सो एन ऑफ एस काय आलं मग 6 आलं. इव्हेंट ए काय बघा प्राइम नंबर ऑन द अप्पर फेस. मग कोणते कोणते प्राइम नंबर इथं काय लिहायचं मग 1 प्राइम आहे का नाहीये. बरेच जण मिस्टेक करतात. सो 2 3 अँड 5 आर दी प्राइम नंबर्स. किती आले मग 3. त्यांनी दिले आन्सर. एन ऑफ इथं लिहायचं आपल्याला ए. एन ऑफ ए किती एन ऑफ ए असेल 3 आणि इकडं असेल 6. म्हणजे फायनल आन्सर काय येणार आपलं 1/2. फायनल आन्सर इज 1/2 आणि ही झाली ऍक्टिव्हिटी कंप्लीट. काय होतं बघा बरं ऍक्टिव्हिटी एकदम सोपं सोपं असते. भरपूर इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी दिलेली असते. थोडंफार आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बोर्ड एक्झाम 21-22 दोन्ही मध्ये पण आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट ऍक्टिव्हिटी बघा आता. A card is drawn at random from a pack of well shuffled 52 playing cards. कार्ड्स वाला क्वेश्चन झालाच नव्हता ना, ऍक्टिव्हिटी मध्ये कव्हर होईल आता. एक कार्ड आपण ड्रॉ करतोय 52 प्लेइंग कार्ड्स मधून. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट द कार्ड ड्रॉन इज अ. हा दिलेले खाली कंडिशन्स बघा. एस इज द सॅम्पल स्पेस. सो एन ऑफ एस किती येईल मग 52 कारण 52 कार्ड्स आहेत. इव्हेंट ए काय दिला पहिला द कार्ड ड्रॉन इज अन एस. किती एस असतात सांगा बरं. एस कार्ड्स किती असतात. प्रत्येक सूट मध्ये एक एक असतो ना. प्रत्येक सूट म्हणजे स्पेड क्लब डायमंड हर्ट हे सूट असतात 4 सूट. त्या प्रत्येकामध्ये एक एक असतो. म्हणजे एन ऑफ ए किती असणार मग 4 असणार. राईट. टोटल 4 पत्ते असतात ना एस वाले. मग पी ऑफ ए काय येईल 4/52. 4/52 म्हणजे आन्सर काय येईल 1/3. इथं फॉर्म्युला लिहायचा ऍक्च्युली आपल्याला. एकच मिनिट. हे तर 4 आलं. इथं लिहायचं आपल्याला फॉर्म्युला. फॉर्म्युला काय असेल मग एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. इथं सांगितलं ना फॉर्म्युला लिहा. एन ऑफ ए किती आलं मग एन ऑफ ए इज 4.
4/52 म्हणजे काय येईल 1/13. बघा 13 त्याने ऑलरेडी दिले, कॅन्सल करणार आपण तर 1/13 येणार आहे. हा झाला एक इव्हेंट. आता दुसरा इव्हेंट बघा काय दिला, द कार्ड ड्रॉन इज अ स्पेड. स्पेड वाले कार्ड किती असतात 13 असतात है ना. स्पेड 13, क्लब 13, डायमंड 13 आणि हार्ट 13 असतात. सो इथं लिहायचं आपल्याला 13. हा फॉर्म्युला झाला. आणि बघा मग इकडे काय येईल आता, एन ऑफ बी किती आलं आपलं 13, एन ऑफ एस किती 52. याला जर मी कॅन्सल आउट केलं तर काय होईल 1/4 आणि तेच आपलं आन्सर आलेलं आहे. हे झालं आपलं फायनल 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 आन्सर. ठीक आहे. तर ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स जे आहेत ना हे व्यवस्थित करून ठेवा. ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स आणि MCQ हे व्यवस्थित करून ठेवायचे. ते तुमचे स्कोरिंग आहेत ना, म्हणजे तुम्ही स्कोअर करू शकता एक्झाममध्ये. त्यामुळे तुमचा बराच स्कोअर वाढू शकतो. ज्यांना भीती वाटते, ज्यांना म्हणजे पासिंगची पण गॅरंटी नाही आहे, त्यांनी तर अगोदर MCQ आणि ऍक्टिव्हिटी क्वेश्चन्स करायचे. याचा अर्थ असा नाही की टॉपरनी करायचे नाही, त्यांनी पण करायचे. ठीक आहे. पण ते तर सर्वच करतात ना, त्यामुळे त्यांना सांगायची गरज नाही आहे. पण ज्यांना भीती वाटते माझ्यासारखे स्टुडंट, त्यांनी अगोदर MCQ आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स पहिले सॉल्व्ह करून घ्यायचे, म्हणजे कॉन्फिडन्स येईल तुमच्यामध्ये. ठीक आहे. चला ती झाली आपली ऍक्टिव्हिटी कंप्लीट. अँड आय थिंक दिस इज थँक्यू है ना. हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. आता भेटूया आपण या टॉपिकचे जे DPP आहे त्याच्या सोल्युशन मध्ये. ठीक आहे. चलो जय महाराष्ट्र.